हॅलो. आवाज येतोय? ऑडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ क्लिअर आहे? नमस्कार घोरपडे साहेब. आवाज येतोय क्लिअर? आवाज येत असेल तर फक्त एक कोणतरी कमेंट मध्ये मला रिप्लाय द्या. ओके. तर आज प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून 31 मेला जी जयंती असते त्याचं औचित्य साधून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून आपण लोकांच्या मध्ये माँसाहेबांच्या कार्याचा जागर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि वेगवेगळे ग्रुप्स असतील, वेगवेगळे पेजेस असतील, वेगवेगळे समूह आहेत. सगळेजण आपापल्या माध्यमातून प्रयत्न करतायत, की आपल्याला ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसे माँसाहेबांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतील. आणि तसाच एक प्रयोग नेहमी दरवर्षी जसं होळकर रियासत या पेजच्या माध्यमातून होतो, तसाच प्रयोग आजही त्यांनी केलेला आहे. आणि बरेच दिवसापासून ह्या पेजला जे चालवतात ते मुलं मला रिक्वेस्ट करत होते, की नाही आपण आलं पाहिजे नेहमी मागच्या वर्षी जसं आला होतात. यावर्षी थोडंसं कोविड सिच्युएशन्समुळं आणि बाकीच्या काही गोष्टींमुळं थोडंसं कठीण होतं. तब्येतही बरोबर नाही. पण तरी सुद्धा नेहमीप्रमाणे जसं मागच्या वर्षी आपण लाईव्ह केलं, तसंच यावर्षी सुद्धा हे लाईव्ह करावं, अशी सगळ्यांची मागणी येत असताना नाईलाज होता आणि मला ते करणं भाग होतं. तर आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून काही नेहमी जसं आपण इंटरॅक्ट करतो तशाच पद्धतीचं हे इंटरॅक्शन आहे. तर आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून काही अशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, की ज्या गोष्टी आजपर्यंत किंवा ज्याच्याबद्दल डाउट्स होते किंवा ज्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून बोललं जातं, त्याच्यावर चर्चा केली जाते. पण बऱ्याचशाच गोष्टींमध्ये, बऱ्याचशाच बाबींमध्ये त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही. आय होप मला आवाज सगळेजणांना येतोय माझा. ओके, कमेंट्स तरी दिसतायत. गुड. पृथ्वीराज आवाज येतोय. ओके, ठीक आहे. ओके, गुड. तर बऱ्याचशाच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून असेल, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने हिस्ट्री मांडायचा प्रयत्न करतो. आपल्या आपल्या विचारांच्या, आपल्या वाचनाच्या माध्यमातून ते मांडायचा प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात, की ज्याच्यामध्ये थोडेसे कन्फ्युजन्स असतात. आणि आज फार वेळ न घेता मी अगदी शॉर्टली समराइज्ड वे मध्ये या ठराविक मुद्द्यांवर, की ज्याच्यावर नवीन शोध झाला किंवा ज्या मुद्द्यांबद्दल थोडासा संभ्रम आहे, अशा मुद्द्यांना आपण थोडंसं क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपण होळकरशाही मधले परिधान म्हणजे होळकरशाहीच्या काळामध्ये
कशा पद्धतीचे कपडे घातले जायचे, त्याचं महत्त्व काय होतं, ह्या अनुषंगाने आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा जनरली आपल्याला सांगितला जातो, की होळकरांचं ओरिजिन किंवा अ, होळकरांच्या घराण्याच्या बद्दल जे सांगितलं जातं किंवा आजपर्यंत लिहिलं गेलं, की एक अगदी सामान्य मेंढपाळ कुटुंबातून हे आले आणि होळ गावी राहिले म्हणून तिथून होळकर झाले आणि त्यांचे वडील मल्हारराव, सुभेदार मल्हारराव होळकरांचे जे वडील होते, त्यांना त्यांचं मूळ आडनाव हे विरकर होतं आणि त्यांना चौगुलकी होती होळची आणि म्हणून ते खंडूजी विरकरचे खंडूजी होळकर झाले. तर अशा पद्धतीचं एक आजपर्यंत आपण वाचत आलो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये ह्याच्यावर काही रिसर्च झाले, काही नवीन माहिती प्रकाशामध्ये आली, उजेडामध्ये आली आणि पूर्वीपासूनचा जो रेकॉर्ड आहे, तोही वाचत असताना काही नवीन गोष्टी समोर आल्या. तर त्याच्यामधून एक गोष्ट निदर्शनास आली, की होळकर घराण्याचं आडनाव हे होळकर होळ गावच्या वास्तव्यामुळे झालं. आधीचं आडनाव विरकर होतं. हे अगदी निर्विवाद सत्य आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हे होळकर आडनाव हे सुभेदार मल्हारराव होळकरांचे जे वडील होते, खंडूजी होळकर, त्यांच्या वेळेला न बदलता त्यांच्या आधी म्हणजे त्यांच्यापासून साधारण 10-12 पिढ्या आधी मलिबा नावाचे जे पूर्वज होते या आमच्या होळकर घराण्याचे, त्यांच्यापासून त्यांचं वास्तव्य या होळमध्ये झालं आणि त्यावेळेला हे होळकर आडनाव लागू झालं. म्हणजे विरकरचे होळकर झाले ते मळीबा म्हणजे त्यांना मळी गावडाही म्हणतात. ते गावडा का म्हणतात हाही एक चिकित्सेचा विषय होता आणि त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. तर ही होळकर आडनाव कधी लागलं तर हे मळीबा म्हणजे मल्हारराव होळकरांच्या 10 ते 12 पिढ्यांआधी जे त्यांचे पूर्वज होते ते होळमध्ये वास्तव्यास आले आणि त्यावेळेला त्यांना हे मळीबा हे होळकर आडनाव लागू झालं. त्याचबरोबर इतरही गावांमध्ये होळकरांचं वास्तव्य होतं. तेही निर्विवाद सत्य आहे. तेही आपण नाकारू शकत नाही. खंडूजींना होळगावची चौगुलकी होती तेही सत्य आहे. पण आडनाव त्यांचं होळकर हे खंडूजींच्या पासून झालं. ही जी एक प्रकारची जी धारणा किंवा समज आतापर्यंतचा होता, त्याला आपण एका ऑथेंटिक माहितीच्या ह्यानं मी सांगू इच्छितो, की होळकर हे आडनाव त्याच्या आधी 14 पिढ्या 12-13 पिढ्यांपासून ते होळकर आडनाव लागू आहे. आता दुसरा जो हे आहे, की हे साधारण मेंढपाळ होते का? तर ते निश्चित मेंढपाळी व्यवसाय करायचे आणि त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. अभिमान आहे कारण तो आपल्या ह्याचा एक पिढीजात व्यवसाय म्हणजे ज्याला आपण म्हणू, की शेतीच्याही आधी पासून चालत आलेला हा व्यवसाय आहे. त्या गोष्टीचा निश्चितपणे अभिमान आहे. पण हा जो शेळी पालन किंवा मेंढी पालनाचा जो व्यवसाय होता, तो मी एक छोटंसं उदाहरण देऊ शकतो, की एक कपड्याचं दुकान असणे आणि एक मोठा कपड्याचा कारखाना असणे असा जो फरक आहे. त्याच पद्धतीने काही मेंढ्या, शेळ्या पाळणे आणि मोठ्या स्केलला पाळणे. तर अशा स्वरूपाचा हा व्यवसाय या कुटुंबाने बरेच वर्ष केला. आणि आपण जर इतिहासामध्ये पाहिलं आणि जे नवीन आता डॉक्युमेंट समोर आले, सुभेदार मल्हारराव होळकरांनीच बाजीराव पेशव्यांना लिहिलेलं एक पत्र आहे. त्याच्यामध्ये ते उल्लेख असा करतात, की त्यांचे जे आजोबा होते, ज्यांचं नाव होतं हिंगोजी बाबा, तर हिंगोजी होळकरांना सुपे बारामती परगण्यामध्ये 63 गावची देशगौडकीचं वतन होतं. आता देशगौडा म्हणजे काय? तर आपण जर पाहिलं हिस्ट्रीमध्ये मागे गेलो, तर दक्षिणात्य प्रांतामध्ये म्हणजे हा आपला कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, त्याच्या खालचे जे साऊथचे हे असतील, तर नाडगौडा, देशगौडा अशी ही उपाध्या आपल्याला पाहायला मिळतात, हिस्ट्रीमध्ये वाचायला मिळतात. म्हणजे ह्या ज्या इतर उपाध्या आल्या देशमुख, कुलकर्णी, देसाई याच्याही आधीपासून दक्षिणेमध्ये ह्या ज्या उपाध्या होत्या देशगौडा असेल, नाडगौडा असेल, तर ह्यांचं आपल्याला एक्झिस्टन्स पाहायला मिळतं. त्याच्यावर बऱ्याचशाच लोकांनी माहितीही समोरात आणली. आता नाडगौडा म्हणजे काय? तर नाडू म्हणजे गाव आणि त्या गावाचा प्रमुख म्हणजे तो नाडगौडा. तर देशगौडा म्हणजे काय? तर एखादं प्रांत किंवा एखादं रिजन, एखादं क्षेत्र, तर त्याचा प्रमुख म्हणजे तो देशगौडा. तर अशा स्वरूपाचं हे देशगौडकीचं पद आहे आणि विशेष करून ज्या पशुपालक जमाती होत्या म्हणजे ज्यांचं पशुपालनाकडे कल होता, मूळतः धनगर समाजामध्ये ह्या पद्धतीच्या पदव्या आपल्याला पाहायला मिळतात. इतरही बरीचशीच अजून घराणी आहेत, की ज्यांच्याकडे हे देशगौडकीचं वतन आहे. अ, तर अशा स्वरूपाचं हे वतन सुभेदार मल्हारराव होळकरांचे आजोबा, ज्यांचं नाव हिंगोजी बाबा होतं, त्यांच्याकडे ते होतं आणि स्वतः सुभेदार मल्हारराव होळकर आपल्या पत्राच्या माध्यमातून बाजीराव पेशव्यांना सांगतायत, की आमचं पूर्वंपार चालत आलेलं म्हणजेच वडिलोपार्जित चालत आलेलं जे देशगौडकीचं वतन आहे ते पुन्हा आम्हाला रिवाईव्ह करून देण्यात यावं.
तर त्याच्यामध्ये जो उल्लेख येतो तो सुपे बारामती परगण्याच्या 63 गावांची देशगडकी हिंगोजी बाबांच्याकडे होती. याच अनुषंगाने अजून एक यशवंतराव महाराजांच्या काळातलंही पत्र उपलब्ध आहे, की ज्याच्यामध्ये ते इंदोरहून ह्या देशगौडकीच्या वतनासंदर्भात काही पत्रव्यवहार करतायत आपल्या दक्षिणेतल्या जे कोणी त्यांचे त्या काळचे दिवाणजी किंवा जे व्यवस्थापक होते त्यांच्याशी. त्याचबरोबर आपल्याला असेही उल्लेख सापडतात, की संगमनेरचा जो भाग आहे, संगमनेरचा परिसर आहे, त्या परिसरामधल्याही काही भागाची देशगौडकी ही होळकर घराण्याकडे होती. तर असे जुने संदर्भ ह्याच्यामधून ही गोष्ट सिद्ध होते, की सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आधी सुद्धा होळकर घराण्यामध्ये जे राज्य व्यवस्था असेल किंवा जी एक सैनिक व्यवस्था असेल किंवा जी प्रशासनिक व्यवस्था असेल, तर या व्यवस्थेमध्ये होळकर घराण्याचं इन्व्हॉल्वमेंट आणि सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर आपल्याला आपण जर पाहिलं तर तंजावरमध्ये जे मंदिर आहे मोठं माझ्या मते रोहिडेश्वर काय त्याचं नाव चांगलंच नाव आहे. रोहिडेश्वरच आय थिंक सो. आय मे बी रॉंग मला करेक्ट करू शकता आपण. तर त्या मंदिरामध्ये सुद्धा एका शिलालेखावर छत्रपती शहाजी महाराजांच्या बरोबर म्हणजे शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजी महाराज त्यांच्या बरोबर जी घराणी दक्षिणेमध्ये गेली मोहिमेवर स्वारीवर गेली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला होळकर आडनावाचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ज्यावेळेला आपण ह्या बाबींचा विचार करतो, त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला सांगायला मला खरंच कौतुक वाटतं, की ह्या दिशेने रिसर्च अजून झाला पाहिजे, की ज्या होळकर घराण्याला फक्त आपण सुभेदार मल्हारराव होळकरांच्या पासून ओळखतो, तर त्या घराण्याची पूर्वपीठिकाही खूप पराक्रमी आणि शौर्याची असू शकते, ज्याच्यावर आजपर्यंत उजेड पडलेला नाही. ज्या आता मी 2 गोष्टी सांगितल्या, त्या अतिशय संदर्भासहित आपण सांगतोय, कारण तशी पत्र आपल्याकडे इथं उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक मला सांगावीशी वाटते, की ही जी मी आपल्याला सांगितलं, की 10 ते 12 पिढ्यांचा जो गॅप आहे दोन्ही मळीबा आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यामध्ये. त्याच्यामधली ही मध्यंतरीची काही नावं आपल्याला अशी सापडतात, की ज्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या त्यावेळेच्या ज्या राजवटी होत्या, त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी सैनिकी सहभाग नोंदवलेला आहे. त्याचेही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याच्यावरून एक गोष्ट निश्चितपणे आपण आज इथं सांगू शकतो, की जे आपण आत्तापर्यंत गृहीत धरून चाललो होतो, की सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यापासूनच या घराण्याचा ज्याला आपण म्हणतो, की राजकीय व्यवस्थापन किंवा अ, प्रशासनिक किंवा सैनिकी व्यवस्थापन ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली. तर मी थोडंसं ह्याच्यामध्ये हे म्हणजे अभिमानाने ॲड करू इच्छितो, की त्याच्याही आधी त्यांच्या घराण्यातील किंवा या होळकर घराण्यातील लोकांचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा ह्यांचा जो रोल आहे समाज व्यवस्थेमध्ये असेल किंवा प्रशासनामध्ये आहे असेल, तो खूप मोठ्या प्रमाणावर होता. दुसरा एक संभ्रम किंवा जे कन्फ्युजन वेगवेगळ्या रायटर्सनी सुद्धा लिहिलं किंवा वेगवेगळ्या लोकांनी लिहिलं, की सुभेदार तुकोजीराव होळकर जे होते, सुभेदार तुकोजीराव होळकर प्रथम हे जे होते, त्यांच्याबद्दल काही लोकांनी चुकीचं लिखाण केलं, की ते दासीपुत्र होते किंवा काय किंवा अशा स्वरूपाचं. तर इथं सुद्धा मी हिस्टॉरिकली एक गोष्ट करेक्ट करू इच्छितो आपल्याला, की सुभेदार मल्हारराव होळकर हे सुभेदार मल्हारराव होळकरांचे तुकोजीराव होळकर प्रथम जे होते ते त्यांचे पुतणे होते. त्यांचे सख्खे चुलत पुतणे होते आणि त्यांच्याच घराण्यातील होते. ते दासीपुत्र वगैरे नव्हते. तर हा जो एक चुकीचा राइटअप जो लिहिला गेला, तो आपल्याला एका पद्धतीने खोडून काढला पाहिजे. हे चुकीचं होतं. तिसरी गोष्ट जी आपल्याला महत्वाची एक निदर्शनास येते, की सुभेदार तुकोजीराव होळकरांच्या वेळेलाच असा एक म्हणजे एक ट्रेंड असा चालतो, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी या गादीवर बसल्या. पण फॅक्ट वाईज जर आपण चेक केलं किंवा हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स जर आपण चेक केले, खुद्द पुण्यश्लोक अहिल्यामाँ साहेबांचं पत्र आहे पेशव्यांना लिहिलेलं, की त्यांनी स्वतः सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्यासाठी सुभेदारीची वस्त्र त्यांच्या सुभेदार मालेरावांच्या निधनानंतर नेक्स्ट उत्तराधिकारी कोण असावा तर पुण्यश्लोक माँसाहेबांनीच सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या नावाने सुभेदारीची वस्त्र पुणे दरबारातून मागवून घेतली आणि ऑफिशियली त्यांना सुभेदार डिक्लेअर केलेलं आहे. आता त्यांच्यामध्ये बरेच असं लिहिलं जातं, की सुभेदार तुकोजीराव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मध्ये मतभेद होते, त्यांचं एकमेकाशी पटायचं नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच चुकीच्या आहेत.
कारण जरी सुभेदार तुकोजीराव होळकर प्रथम यांना जरी सुभेदारीची वस्त्र मिळालेली असली, तरी प्रशासन व्यवस्था, कारभार जो होता, तो महेश्वर मधून जोपर्यंत अहिल्या माँसाहेब होत्या, तोपर्यंत ॲज अ रिजंट म्हणून त्याच चालवत होत्या. आणि सुभेदार तुकोजीराव होळकर होते हे रणांगणावरच्या किंवा सैनिकी ज्या काही जबाबदाऱ्या होत्या, त्या सगळ्या सुभेदार तुकोजीराव प्रथम हे पार पाडत होते. आणि त्यांच्यामध्ये कुठलेही मतभेद नव्हते. हां, आता एक गोष्ट आपल्याला इथं समजून घेतली पाहिजे, की ज्यावेळेला आपण एखाद्या मोठ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर काम करत असतो, आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर काही गोष्टीमध्ये आपले काही छोटे-मोठे डिस्कशन्स होत असतात किंवा मतभिन्नता असू शकते. पण याचा अर्थ असा नाही, की त्यांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर संघर्ष होता किंवा काय. तर हा जो एक चुकीच्या पद्धतीचं जे लिखाण केलं जातं, तर ते अतिशय चुकीचं आहे. सुभेदार तुकोजीराव हे माँसाहेब जरी त्यांच्या वहिनी असल्या तरी सुद्धा ते त्यांना आईच्या ठिकाणी मानत होते. त्यांचा त्या पद्धतीनेच आदर केला जायचा आणि त्याच पद्धतीनं त्यांचं रिलेशन आपल्याला पाहायला मिळतं. सुभेदार तुकोजीरावांची जी 4ही मुलं होती, त्यांचं जी वाढ झालेली आहे किंवा त्यांच्यावर जे संस्कार माँसाहेबांचे झाले होते, इतका दोन्ही ह्याच्यामध्ये संबंध चांगले होते आणि अशा पद्धतीचं लिखाण करणं किंवा त्यांना अनवरस म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ते आपण इथं क्लॅरिफाय करून घेतलं पाहिजे. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल बऱ्याचशाच टीव्ही, मूव्हीज असतील, सीरियल्स असतील या माध्यमातून हिस्टॉरिकल कॅरेक्टर्सवर वेगवेगळ्या सीरीज बनवल्या जातात, सीरियल्स येतायत. मागेही पानिपत नावाचा पिक्चर आला त्यावेळेलाही काही गोष्टी होत्या त्या आपण त्यांना इन्फॉर्म केल्या होत्या. मध्ये-मध्ये त्या एकता कपूरने एक घाणेरडा प्रकार केला होता. त्यांनाही आपण हे केलं होतं. तर आता एक पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्यावर एक चांगली सीरियल ह्या आय थिंक सोनी चॅनलच्या माध्यमातून चालू आहे. मी त्यांच्या विरोधात बिलकुल नाही. मी त्यांचं अभिनंदन करतो, की त्यांनी एका चांगल्या विषयाला हात घातलाय आणि माँसाहेबांच्या जीवनावर आधारित एक सीरीज किंवा एक सीरियल आपल्या समोर आणलेली आहे. पण निश्चितपणे मला माहिती आहे, की आपण व्यवसायामध्ये आहात. आपलं चॅनल एक प्रोफेशनल चॅनल आहे, कमर्शियलाइज्ड चॅनल आहे. पण हे करत असताना ज्यावेळेला आपण हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स बद्दल किंवा एखाद्या ऐतिहासिक पात्राबद्दल ज्यावेळेला आपण एखादी सीरियल दाखवत असतो, त्याच्यावर आपण शोज करत असतो, तर आपल्याला ही नैतिक जबाबदारी सांभाळली पाहिजे आणि ही गोष्ट पाळली पाहिजे, की आपण त्याच्यामध्ये कुठलंही एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्ती दाखवू नये, चुकीची माहिती दाखवू नये आणि त्या हिस्टॉरिकल कॅरेक्टरला किंवा त्यांच्याशी रिलेटेड असलेल्या कुठल्याही इतर कॅरेक्टर्सचं डिफेमेशन होईल किंवा त्यांच्याबद्दल लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल. अशा पद्धतीचा आपण चुकीचा इतिहास दाखवू नये, ही खबरदारी प्रत्येक चॅनलने, प्रत्येक सीरियलवाल्याने बनवणाऱ्या घेतली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं विशेष करून मी हा मुद्दा इतक्यासाठी घेतला, की एक जनरल चित्र डेव्हलप केलं जातं, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि गौतमाबाई साहेब ज्या त्यांच्या सासूबाई होत्या, मल्हारराव होळकरांच्या ज्या पत्नी होत्या, त्यांच्या रिलेशन्समध्ये किंवा त्यांचे संबंध अतिशय खराब असे होते. तर हे साफ चुकीचं आहे. आता तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टीसाठी काय दाखवाल, काय नाही दाखवाल, टी-आर-पी इश्यूज असतात तुमचं तुम्हाला माहिती. पण अशा पद्धतीचं तुम्ही चुकीचं दाखवू नका. या संदर्भात मी लवकरच त्या चॅनलवाल्यांशी संवाद साधणार आहे. पण ह्याच्यामुळे काय होतं, की लोक आजकाल पुस्तकं वाचण्याकडे, संदर्भ पाहण्याकडे लक्ष कमी असतं आणि जे त्यांना टीव्हीवर दिसतं, आपल्या माध्यमातून दिसतं, तेच त्यांना सत्य वाटायला लागतं. त्यामुळे आपली ही नैतिक जबाबदारी आहे, की आपण ज्यावेळेला हिस्ट्री, कल्चर, कंट्रीशी रिलेटेड, देशाशी रिलेटेड काही गोष्टी दाखवत असाल, तर त्या तितक्याच ऑथेंटिक असल्या पाहिजेत. तरच आपण त्या दाखवा, अन्यथा आपण चुकीचा मेसेज समाजामध्ये पोहोचवताय, हे ग्राह्य धरलं जाईल. आता गौतमबाई साहेब आणि अहिल्या माँसाहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं, तर आपण एक समजून घेतलं पाहिजे, की पूर्वीच्या काळामध्ये जी लग्न व्हायची, ती कमी वयामध्ये व्हायची, लवकर लग्न व्हायची. मग लवकर लग्न झाल्यामुळं काय व्हायचं, की अतिशय कमी वयामध्ये ही मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जायची. त्यामुळे आत्ता जशी प्रचलित व्यवस्था आहे, की मुलीचं जे वाढ असेल किंवा संगोपन, शिक्षण असेल, ते तिच्या आई-वडिलांच्याच घरी होतं आणि मग ती सासरी जाते. तर पूर्वी तसं नव्हतं कारण मुली सासरी लहान असतानाच जायच्या. त्यामुळे अहिल्यादेवींची जी वाढ झाली किंवा त्यांच्यावर जे संस्कार झाले किंवा त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण मिळालं, ह्याच्यामध्ये जितका सुभेदार मल्हारराव होळकरांचं कॉन्ट्रिब्युशन आहे, तितकंच त्यांच्या ज्या पत्नी होत्या गौतमाबाई साहेब यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि अगदी आईप्रमाणे त्यांनी आपल्या या सुनेला वाढवलं, तिला शिकवलं. त्या सुनेच्या
शिक्षण सगळं त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण केलं आणि आपण जर हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स, रेफरन्सेस वाचले तर आपल्याला पाहायला मिळेल की त्यांचे किती जिव्हाळ्याचे संबंध होते. एकमेकांबद्दल किती आपुलकी होती आणि गौतमाबाई साहेबांच्या नंतर खाजगीची व्यवस्था ही माँसाहेबांच्याकडेच आली. तर किती चांगल्या पद्धतीनं या दोन्ही सासू-सुनांनी ते ॲडमिनिस्ट्रेशन खाजगीचं असेल किंवा सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मागे जी होळकरांची दौलत होती, त्याचं जे मॅनेजमेंट होतं, ते किती सुंदर पद्धतीने त्यांनी सांभाळलेलं होतं. मग असं असताना ज्यावेळेला आपण एका सीरियल्सच्या माध्यमातून किंवा ह्याच्या माध्यमातून ही चुकीची हिस्ट्री आपण दाखवतो, त्यावेळेला लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, की हिस्ट्री लिहीत असाल किंवा आपण एखादं सीरियल बनवत असाल, तर त्यामध्ये आपण अतिशय दक्षता घेतली पाहिजे, की आपण कुठेही हिस्ट्रीला डॅमेज करत नाहीये, हिस्ट्रीमध्ये आपण तोडफोड करत नाहीये. कारण पुढच्या येणाऱ्या पिढ्या तेच पाहणार आहेत. तुम्ही एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती म्हणून हे काम केलं पाहिजे आणि म्हणून हा समज जो गैरसमज पसरवलेला जात आहे, की गौतमबाई साहेब आणि अहिल्यामाँ साहेबांच्या रिलेशन्स बद्दल, तो कुठेतरी आपण खोडून काढला पाहिजे आणि तो चुकीचा आहे. त्यांच्यामध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आता तिसरा जो महत्वाचा अजून एक चौथा जो विषय आहे, तो असा की होळकरांच्या ध्वजाबद्दल. म्हणजे होळकरांचं जे निशाण होतं, त्यांचा जो झेंडा होता, त्याच्याबद्दल बरेचसेच तर्क-वितर्क आणि बरीचशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर येत असते. ती मी पाहतही असतो. तर माझ्या एक मागेही मी 2-4 वर्षापूर्वी या विषयावर बोललो होतो. आता मी पुन्हा एकदा तो विषय आपल्यासमोर मांडू इच्छितो, की होळकरांचे जे निशाण आहे, ते निशाण आहे लाल आणि पांढरं. म्हणजे 2 त्रिकोण जर आपण पाहिले, तर त्याचा जो वरचा भाग आहे तो लाल आहे आणि खालचा जो भाग आहे तो पांढरा आहे. ज्याला लाल सफेद निशाण किंवा लाल पांढरा निशाण किंवा बाण निशाण आपण म्हणतो. तर हे निशाण कुठून आलं? तर सुभेदार मल्हारराव होळकर ज्यावेळेला कदम बांडेंच्या सेवेमध्ये किंवा त्यांच्या सैन्यामध्ये होते, तर त्यांनी ज्यावेळेला पराक्रम केला आणि त्यांची स्वतंत्र व्यवस्था त्यांनी स्वतः डेव्हलप केली आणि ते जेव्हा कदम बांडेंच्याकडून निघाले, की बाबा आता मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर संघर्ष उभा करणार आहे. त्यांच्याकडेही असताना ते स्वतःच्या ग्रुपला घेऊन त्यांच्यामध्ये होते. तर त्यावेळेला कदम बांडेंनी त्यांना विचारलं, की "तुम्हाला काय अपेक्षित आहे? माझ्याकडून काय मी करावं?" तर हे म्हटले, की "मला आपला हा ध्वज पाहिजे." तर तेव्हापासून तो ध्वज प्रचलनामध्ये आला आणि ह्या कदम बांडेंच्या बघा काळ कसा असतो. कदम बांडे घराण्याकडून निशाण घेतलं. अभिमानाने ते निशाण होळकर घराण्याने जवळ-जवळ 220 वर्षाच्या राज्यकाळामध्ये ते निशाण स्वतःचं निशाण म्हणून वापरलं. आणि आपण जर पाहिलं असेल तर होळकरशाहीच्या इतिहासामध्ये आपल्याला हेही पाहायला मिळेल, की कदम बांडेंच्याकडे ज्यांच्याकडे होळकर सुभेदार मल्हारराव होळकरांची सैनिकी सुरुवात झाली असं आपण म्हणू. नंतरच्या काळामध्ये होळकर स्टेटमध्ये कदम बांडे कुटुंबीय हे मोठ्या सरदार पदावर होते. त्यांना ज्यावेळेला ते होळकर स्टेटमधले ते फर्स्ट क्लास सरदार होते आणि ज्यावेळेला ते इंदोर दरबारमध्ये यायचे, त्यावेळेला त्यांना खडी तंजीम म्हणजे उभं राहून त्यांना ऑनर दिला जायचा. नंतर बघा म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर एकेकाळी त्यांच्याकडे होते आणि नंतर त्यांना ऑनररी सरदारकी होळकर स्टेटमध्ये होती. म्हणजे माणूस स्वतःच्या कॅपॅसिटीवर, स्वतःच्या हिमतीवर किती मोठा होऊ शकतो, ह्याचं एक उत्तम उदाहरण सुभेदार मल्हारराव होळकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि तो कदम बांडे घराण्याचा सन्मान म्हणून त्यांचा जो ध्वज होता, तो सुभेदार मल्हारराव होळकरांनी घेतला. आता ह्याच्याबरोबर एक अशी आख्यायिका जोडली जाते, की हा जो होळकरांचा ध्वज आहे, तो ठीक आहे इंडिपेंडन्सच्या आधी तर तो होळकरांचा लाल पांढरा ध्वज हा होता. सगळ्या सेरेमोनियल फंक्शन्समध्ये, राजवाड्यावर प्रत्येक ठिकाणी त्याचं इनॉग्रेशन व्हायचं. तसंच स्वतःचा नॅशनल अँथम होती होळकर स्टेटची प्रभू प्रार्थना. त्याचबरोबर स्वतःचं होळकर स्टेटचं निशाण होतं, लोगो होता. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या बरोबर आहे. पण एक असाही ट्रेंड प्रचलित आहे सोशल मीडियावर, की राष्ट्रपतींचे जे बॉडीगार्ड्स आहेत किंवा ज्याला राष्ट्रपती अंगरक्षक आपण म्हणतो, भारताचे जे राष्ट्रपती आहेत, तर त्यांच्या अंगरक्षकांचं जे निशाण आहे, ज्याला आपण बॅनर म्हणतो राष्ट्रपतीज बॉडीगार्ड्स बॅनर, तर तो किंवा राष्ट्रपतीज माउंटेड एस्कॉर्ट्स बॅनर. तर हे जे बॅनर आहे, त्याला बरेचदा होळकर घराण्याच्या ध्वजाबरोबर लिंक केलं जातं आणि असं सांगितलं जातं, की हा होळकर घराण्याचाच ध्वज राष्ट्रपतींनी नंतर अडॉप्ट केला आपल्या बॉडीगार्ड्ससाठी. पण मित्रांनो, निश्चितपणे मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, की
होळकर घराण्याच्या ध्वजाचा आणि जे राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड्स आहेत, त्यांचं जे बॅनर आहे किंवा त्यांचं जे निशाण आहे, त्याचा कुठेही दूर-दूरपर्यंत काही संबंध नाहीये. त्याचं कारण असं आहे, आपण थोडंसं जर हिस्ट्री पाहिली, तर हा फक्त एक कलर्सचा योगायोग आहे, की होळकर घराण्याचा पण तसाच त्रिकोणी ध्वज लाल-पांढऱ्या रंगाचा आणि राष्ट्रपती गार्ड्सचा पण तो लाल-पांढऱ्या रंगाचा. हा फक्त एक कोइन्सिडन्स आहे, योगायोग आहे, की ते कलर्स सेम आले. आपण जर राष्ट्रपती अंगरक्षकांच्या ध्वजाची जर आपण हिस्ट्री पाहिली, तर ती अशी आहे, की फार पूर्वीच्या काळामध्ये पोलंडमध्ये तिथले जे राजे-रजवाडे होते किंवा तिथले जे मोनार्क्स होते, तर त्यांचे जे बॉडीगार्ड्स असायचे, जे घोड्यावर बसलेले म्हणजे कॅव्हलरी रेजिमेंट असेल किंवा माउंटेड एस्कॉर्ट्स ज्याला आपण म्हणतो, तर ते घोड्यावर बसलेले जे बॉडीगार्ड्स असायचे, तर हे बॉडीगार्ड्स अशा पद्धतीचं निशाण वापरत होते. पोलंडमध्ये, एक युरोपमध्ये पोलंड नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये. ज्यावेळेला फ्रेंच लोकांनी आय थिंक नेपोलियनच्या काळामध्येच असेल किंवा त्याच्याही आधी असू शकतं. फ्रेंच लोकांनी ज्यावेळेला पोलंडला इन्व्हेड केलं किंवा पोलंडवर स्वारी केली, त्यावेळेला त्यांनी ही सिस्टम तिथं पाहिली आणि ती सिस्टम त्यांनी त्यांच्याकडे अडॉप्ट केली, की जो राज्याचा मुख्य असेल, प्रमुख असेल, त्याचे जे अंगरक्षक असतील, ते अशा पद्धतीचा ध्वज त्यांच्या माउंटेड एस्कॉर्ट्सकडे ते वापरतील. आणि मग फ्रान्समधून ती जी पद्धत होती ती ब्रिटनमध्ये आली. म्हणजे जे युनायटेड किंगडम्स असेल, ग्रेट ब्रिटन असेल, इंग्रज ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी ती अडॉप्ट केली. त्यांच्याकडे ती सिस्टम चालू झाली, की राजाचे जे प्रतिनिधी असतील किंवा जे गार्ड्स असतील, ते अशा पद्धतीचे बॅनर वापरतील. आणि मग ह्या युरोपियन देशांनी ज्यावेळेला इंडियामध्ये येऊन, भारतामध्ये येऊन त्यांच्या कॉलनीज स्थापन केल्या, ज्यावेळेला वसाहती त्यांच्या केल्या आणि ते इंडियामध्ये हळू-हळू त्यांचे पाय पसरू लागले आणि 1818च्या नंतर ज्यावेळेला त्यांचा बऱ्यापैकी इंडियामध्ये चांगला दबदबा आणि कंट्रोल निर्माण झाला, त्यावेळेला त्यांच्या ह्या ज्या सिस्टम्स होत्या किंवा ह्या ज्या प्रथा होत्या त्यांच्या, त्या प्रथा हळू या आपल्या इंडियन भारतीय जे राजे-रजवाडे होते यांच्याकडेही अडॉप्ट होऊ लागल्या. मग आपण जर पाहिलं असेल तर ज्या 565 वेगवेगळी संस्थानं होती, वेगवेगळ्या ज्या स्टेट्स होत्या इंडियामध्ये, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशाच स्टेट्समध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचं जे लाल पांढरं निशाण आहे किंवा जे बॅनर आहे किंवा बऱ्याचशाच ठिकाणी वेगळ्याही कलरचं बॅनर पण त्याच स्वरूपाचं जे त्या संस्थानाचे राजे होते, रजवाडे होते, त्यांचे जे बॉडीगार्ड्स होते किंवा त्यांचे जे माउंटेड एस्कॉर्ट्स होते, जे घोड्यावर असायचे बसलेले माउंटेड एस्कॉर्ट्स म्हणजे मी का म्हणतोय तर घोड्यावर बसलेले जे त्यांचं जे सैन्य होतं पर्सनल बॉडीगार्ड्सचं, तर ते लोक अशा पद्धतीचं बॅनर, लाल पांढरं बॅनर वापरायचे. आपल्याला Googleवर आपण बघू शकता. आपण वेगवेगळ्या स्टेट्सला सर्च करून पहा. आपण जोधपूर बघा, आपण उदयपूर बघा, आपण साऊथमध्ये जा, आपण कुठल्याही प्रिन्सली स्टेट्सचं बघा. तर आपल्याला ह्या माउंटेड एस्कॉर्ट्सकडे अशा पद्धतीचे बॅनर्स पाहायला मिळतील. लाल पांढऱ्या रंगाचे घोड्यावर बसलेले. तर हे अशा पद्धतीने आलेलं आहे. पोलंडमधून फ्रान्सने घेतलं, फ्रान्सकडून UK, इंग्लंडकडे आलं आणि मग या फ्रेंच आणि युरोपियन ब्रिटिश कॉलनीज कडून ते इंडियामध्ये आलं आणि मग इंडियामध्ये आल्यानंतर हे सगळं वेगवेगळ्या जे इंडियामधली संस्थानं होती, प्रिन्सली स्टेट्स होत्या, त्या संस्थानांनी ते अडॉप्ट केलं, स्वतःकडे घेतलं ती पद्धत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या राजाला जे बॉडीगार्ड्स, माउंटेड एस्कॉर्ट्स होते, ते अशा पद्धतीचं निशाण वापरू लागले. आणि मग नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला किंवा त्याच्याही आधी ज्यावेळेला जो व्हॉइसरॉय होता इंडियाचा, तो व्हॉइसरॉय सुद्धा अशाच पद्धतीचं जे त्याचे निशाण होते ते तो वापरायचा. अगदी आपण जर म्हणजे ज्या वेळेला ह्या ब्रिटिश मोनार्क्सनी किंवा व्हॉइसरॉयनी इव्हन होळकर स्टेटला, इंदोरला सुद्धा ज्यावेळेला त्यांनी व्हिजिट केलं, त्यावेळेचे सुद्धा फोटोग्राफ्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्यावेळेला सुद्धा जे त्यांचे माउंटेड एस्कॉर्ट्स होते, ते अशा पद्धतीचं बॅनर वापरायचे, ज्याचा रंग लाल पांढरा असायचा. तर याचा अर्थ असा होत नाही, की ते होळकरांचंच निशाण वापरायचे. लॉजिकल आहे, की बाबा एखाद्या वेळेला असं समजू शकतो, की राष्ट्रपतींनी घेतलं असावं. मग बाकीचे राज्य कशाला घेतील? राजे-रजवाडे कशासाठी घेतील आपलं निशाण? तर कुठेतरी आपण फॅक्ट्स आणि जे चुकीची माहिती असते, अफवा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापासून थोडंसं आपण सावध राहिलं पाहिजे आणि जी सत्य परिस्थिती आहे, होळकरांचा लाल पांढरा ध्वज म्हणजे त्याचं इतकं मोठं वलय होतं, की उत्तरेमध्ये लांबून जरी हे निशाण दिसलं तरी चांगल्या चांगल्यांची पळताभुई थोडी व्हायची. ते काय आपल्या राष्ट्रपतींचा जो ध्वज आहे तो आपला असला काय नसला काय त्याने काय फरक पडत नाही. कारण त्या ध्वजाचं महत्व तितकंच आहे लाल पांढऱ्या निशाणाचं होळकरांच्या. ते कुठेही कमी होत नाही किंवा जास्त होत नाही ह्या अशा कंपॅरिझन न केल्यामुळे. तर हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे.
आपण जर नॉर्थमध्ये कुठं जरी ट्रॅव्हल केलं, विशेष करून मालवामध्ये म्हणजे जे इंदोरचा जो मालवा प्लॅटू जे आहे, मालवा आणि निमाड जो नर्मदेच्या काठचा भाग आहे, तर आपल्याला पाहायला मिळेल की सगळ्या धार्मिक ठिकाणांवर, मंदिरांवर, प्रत्येक ठिकाणी हे लाल पांढरं निशाण आपल्याला आजही बघायला मिळतं. आजच्या स्वतंत्र मिळून 70 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्याला हे लाल पांढरं निशाण फडकताना दिसतं. सगळ्या वेगवेगळ्या मंदिरांवर, धार्मिक ठिकाणांवर. अगदी आपण राजस्थानच्या बाउंडरी पर्यंत निघून जाऊ, नॉर्थमध्ये आपण ग्वालियरकडे जा, आपल्याला हे निशाण पाहायला मिळतं. तर ह्या निशाणाचं जे महत्व आहे, त्याचा जो दबदबा आहे, तो आजही टिकून आहे. त्या निशाणाचं महत्व कुठेही कमी होत नाही. त्याची जी शान आहे, ती आजही तितकीच आहे. पण फक्त हे अशा चुकीच्या कंपॅरिझन्समुळं आपण कुठेतरी एक संभ्रम निर्माण करतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता अजून एक उदाहरण जसं भारताच्या राष्ट्रपतींच्या बॉडीगार्ड्सचं ते आहे, ते वापरतात सिमिलर कलरचं निशाण. तसंच पाकिस्तानचे राष्ट्रपतीही वापरतात. मग लॉजिकल आहे का? मला सांगा, कशाला वापरेल पाकिस्तानी स्टेट आपल्याला आपल्या या लाल पांढऱ्या ध्वजाला? तर हे फक्त एक कलरचं कोइन्सिडन्स आहे आणि तो योगायोग आहे. हे आपण सगळ्यांनी इथे समजून घेतलं पाहिजे. आता या लाल पांढऱ्या निशाणाशीच एक रिलेटेड गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, की 1971 मध्ये ज्यावेळेला राजा रजवाड्यांचे सगळे प्रिव्ही पर्सेस म्हणजे त्यांना एक मानधन मिळायचं. ते मानधन ज्यावेळेला भारत सरकारने बंद केलं, त्यावेळेला असाही एक कायदा झाला, की त्या सगळ्या राजे-रजवाड्यांचे जे झेंडे किंवा त्यांचे जे ध्वज होते, निशाण होते, जे त्यांच्या त्यांच्या मुख्य राजवाड्यांवर, पॅलेसेसवर तिथं लावले जायचे. तर ते निशाणी लावायचे बंद करायचे, असा एक कायदा करण्यात आला त्यावेळेला. आणि ह्याच्यावरून मोठी खडाजंगी सुरू झाली पूर्ण देशामध्ये. आपण भरतपूर जे राजस्थानमधलं एक संस्थान आहे, तिथली जर आपण स्टोरी ऐकली असेल, कदाचित आपल्याला माहिती आहे की नाही, आय डोंट नो. तर तिथल्या ज्यावेळेला अशा पद्धतीचं त्या राजाचं निशाण त्यांच्या भरतपूरच्या किल्ल्यावरून काढण्यात आलं, त्यावेळेला मोठा आंदोलन किंवा एजिटेशन त्या संस्थानामध्ये झालं मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत म्हणजे वाईट पद्धतीने त्याला त्या तत्कालीन गव्हर्नमेंटने हँडल केलं आणि दुर्दैवाने त्यावेळेला त्या राजांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. तर ज्या संस्थानांनी या देशाच्या इतिहासासाठी, या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी योगदान दिलं, तर नंतरच्या काळामध्ये अत्यंत वाईट पद्धतीने कशा पद्धतीने त्यांचा विनाश करता येईल किंवा त्यांच्या आठवणी संपवता येतील, याच्यासाठी प्रयत्न केला गेला. वास्तविकता आपण हे करायला हवं होतं, की आपली ही जी हिस्टॉरिकल पार्श्वभूमी आहे किंवा हे जे कल्चरल बॅकग्राऊंड आहे, या संस्थानिकांच्या माध्यमातून आपल्याला ते जिवंत ठेवता आलं असतं. त्या माध्यमातून आपल्याला टुरिझम डेव्हलप करता आलं असतं. त्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशाच बाहेरच्या देशांना आपल्याकडे अट्रॅक्ट करता आलं असतं आणि एक चांगल्या पद्धतीनं आपलं जे कल्चर जे आज कुठेतरी विलुप्त होत चाललेलं आहे, ते आपल्याला टिकवून ठेवता आलं असतं. पण दुर्दैवाने तत्कालीन ज्या कोणी अ, अ, सत्तेमध्ये जे गव्हर्नमेंट्स होत्या, त्यांनी काही धोरणात्मक निर्णय त्यांना त्यावेळच्या हिशोबाने ते योग्यही वाटले असतील. पण त्यांनी घेतल्या आणि त्याचे दुष्परिणाम आजही आपण पाहतोय. तर असं हे होळकरांच्या निशाणाबद्दलचं मी एक आपल्याला उदाहरण दिलं. तर ह्याच्यामध्ये इंदोर ही अनटच नव्हतं. ज्यावेळेला हे होळकरांच्या म्हणजे निशाणं काढण्याचा ज्यावेळेला आदेश निघाला आणि त्यावेळेला इंदोरच्याही राजवाड्यावरचं लाल पांढरं निशाण काढण्यासाठी आदेश झाला, की बाबा हे लाल पांढरं निशाण काढण्यात यावं. तर त्यावेळेला आमच्या घराण्यातून माझ्या आजोबांनी त्याला फार विरोध केला. आणि हा जेव्हा विरोध झाला त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री आमच्या आजोबांचे चांगले मित्र होते. तर त्यांनी हे आश्वासन दिलं, की नाही आपण दोन्ही ध्वज तिथं त्या राजवाड्यावर ठेवूया. आणि अशा पद्धतीने आज जरी आपण इंदोरला गेलात, तर आपल्याला एक पाहायला मिळेल, की भारताचा तिरंगा ज्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. त्या तिरंग्याच्या बरोबरीनं लाल पांढरा होळकरांचा जो ध्वज आहे, तोही त्या राजवाड्यावर आजही आपल्याला तितक्याच तितक्याच डौलाने आणि तितक्याच स्वाभिमानाने, अभिमानाने फडकताना आपल्याला पाहायला मिळतो. तर हे ध्वजाबद्दल एक जे क्लॅरिफिकेशन मला आपल्याला द्यायचं होतं, ते मी आपल्याला आज इथं या माध्यमातून दिलेलं आहे. आता बऱ्याचदा जो 5वा माझा मुद्दा आहे, तो असा आहे की बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं किंवा मध्यंतरी मागच्या काही 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या मूव्हीजच्या माध्यमातून मी नेहमी जसं मगाशी मी बोललो, की हे जे सीरियल्स असतील किंवा चित्रपट असतील, हे अशी माध्यमं आहेत की ज्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक आपण एक मेसेज कन्वे करतो आणि लोक त्याच्यावरच विश्वास ठेवतात की बाबा ही जे सिरियल्स मधून किंवा टीव्ही मधून जे दाखवलं जातंय
हीच सत्य हिस्ट्री आहे किंवा हीच सत्य परिस्थिती आहे. तर हे जेव्हा होतं त्यावेळेला कुठेतरी या सगळ्या सीरियल प्रोड्युसर्सची किंवा मूव्ही प्रोडक्शन हाऊस वाल्यांची ही जबाबदारी असते, की आपण काय दाखवतो आणि त्याच्यामधून समाजामध्ये काय मेसेज जातो ह्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. मागच्या कालखंडामध्ये 25-30 वर्षाच्या अशाच पद्धतीनं राजे रजवाड्यांचं एक असं चित्र निर्माण करण्यात आलं, की राजे रजवाडे म्हणजे काय तर हुक्का घेऊन बसलेली एक व्यक्ती दाखवली आहे. समोर काहीतरी नृत्य होत आहेत, डान्सेस होत आहेत आणि वेगवेगळे ते भरजरी कपडे घालून फक्त ते फिरतायत. तर राजे रजवाड्यांची इमेज म्हणजे फक्त आज इथपर्यंतच त्यांनी ती लिमिट करून ठेवली पिक्चर्सच्या माध्यमातून आणि आजही आपल्याला वेगवेगळ्या ज्या ऍडव्हर्टिजमेंट चालतात त्याच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं हे पोर्ट्रे केलं जातं. पण हे साफ चुकीचं आहे. जर आपण हिस्टॉरिकली जर आपण जर इतिहास वाचला, जर आपण स्टडी केलं, मी फक्त होळकर रियासतच म्हणत नाहीये. कुठल्याही प्रिन्सली स्टेट्सचं आपण ग्वालियर घ्या, आपण बडोदा घ्या, आपण म्हैसूर घ्या, आपण हैदराबाद घ्या, आपण जोधपूर, जयपूर, उदयपूर, कुठलीही प्रिन्सली स्टेट घ्या. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, की प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स होत्या, त्या रिक्वायरमेंट्सच्या अनुषंगाने त्यांनी काळाच्या पुढे जाऊन डेव्हलपमेंट्स केलेल्या आहेत. आता आपण जर होळकर स्टेटचं उदाहरण घेतलं, तर होळकर स्टेटमध्ये ब्रिटिशर्सला लोन देऊन रेल्वे सुरू झाल्या. मागच्या वर्षीच्या लाईव्हमध्ये मी आपल्याला सांगितलं, की इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात सेटअप झाल्या. आपण वेपन्सच्या बाबतीत सुद्धा जे ज्याला आपण म्हणतो शस्त्र-अस्त्र मॅन्युफॅक्चरिंग, ते सुद्धा आपण आत्मनिर्भर होतो. स्वतः आपलं मॅन्युफॅक्चरिंग होतं. करन्सीज आपल्या स्वतःच्या होत्या आणि विशेष म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, की जगामध्ये सगळ्यात जास्त रोल्स रॉयस कार्स ज्या होत्या त्या इंडियामध्ये होत्या. आज काय परिस्थिती आहे? हे झालं लक्झरीचं, ऐश्वर्याचं. त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो, की टेक्नॉलॉजीचा सुद्धा उपयोग किंवा टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्या संस्थानिकांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये केलेलं होतं. एक उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं, तर आजच्या कोविड परिस्थितीचंच आपण उदाहरण घेऊयात. आज स्वतंत्र मिळून आपल्याला 70 वर्ष झाली. आपण जिथं राहत असाल, कुठं असाल, मला माहिती नाही. आपण जर कोल्हापूरमध्ये असाल, तर कोल्हापूरच्या लोकांना आजही आपण पाहताय, की संस्थान काळामध्ये जे छत्रपती घराण्याने सीपीआर नावाचं ज्याला आपण छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणतो, जे रुग्णालय सुरू केलं, आज तेच रुग्णालय आपल्याला सेवा पुरवत आहे. कोविडमध्ये सुद्धा आज आपण त्याच रुग्णालयावर अवलंबून आहोत. या 70 वर्षामध्ये का या नवीन गव्हर्नमेंट्सला का उभे करता आले नाहीत स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर्स? का यांना उभे करता आले नाहीत यांना स्वतःचे हॉस्पिटल्स? ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली त्या प्रमाणामध्ये यांना का नवीन हॉस्पिटल्स उभे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करता आले नाहीत? अजूनही का यांना संस्थानिकांनीच उभे केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड राहावं लागतं? आजही तेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आपल्याला सेवा पुरवताना दिसतं. आज आपण जर इंदोरमध्ये गेलात तर तेच महाराजा यशवंतराव होळकर एम-वाय हॉस्पिटल ज्याला म्हणतो, तेच आपल्याला सेवा पुरवताना पाहायला मिळतं. आज जर आपण जोधपूरमध्ये गेलात तर तिथलंच आज सवाई उमेद सिंगचे तिथलं हॉस्पिटल आहे जोधपूरचं. तिथंच आज आपल्याला हजार-हजार बेडचे हॉस्पिटल्स त्या काळामध्ये त्या लोकांनी केलेले आहेत. बिकानेरला जा आपण आज जयपूरला जा. जयपूरमध्ये मागच्या वर्षीच्या कोविड सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं की सगळ्यात पहिले जे रुग्ण बरे झाले ते ह्या ज्या सवाई मानसिंग हॉस्पिटल जे आहे जयपूरचं, तिथून बरे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हजार-हजार बेड्सची हॉस्पिटल्स. अशा काळामध्ये 1950, 1947च्या आधी या सगळ्या संस्थानिकांनी उभी केलेली आहेत. 1900 पासून ते ह्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये. किती दूरदृष्टी असेल. हॉस्पिटल्स असू द्यात, रेल्वे स्टेशन असू द्यात. मागे मी सोशल मीडियावर याच होळकर रियासत पेजवर पाहिलं, की यांनी एक चांगली पोस्ट इंदोरच्या त्या काळामध्ये होळकर स्टेटमध्ये एअरपोर्ट होतं. कोल्हापूर स्टेटकडे एअरपोर्ट होतं स्वतःचं. आजचे जे एअरपोर्ट्स आपण पाहतो हे सगळे त्याच काळामधले आहेत. निजाम हैदराबादचं स्वतःचं एअरपोर्ट होतं, स्वतःची रेल्वे होती. निजाम हैदराबादमध्ये त्यांचे हॉस्पिटल्स होते आणि आजही आपण त्या हॉस्पिटल्सवर डिपेंड राहतो. मग हे चित्र आज आपल्याकडे असताना आपण इंदोरचं अजून एक उदाहरण घेऊया, की इंदोरमध्ये सुद्धा आता रिसेंटली कलेक्टर ऑफिसची इमारत नवीन बांधण्यात आली. जे लोक इंदोरचे असतील, आय डोंट नो थोडंसं मला सगळेजण म्हणतात, की आपण हिंदीमध्ये बोलावं. आम्हाला नॉर्थ इंडियन्सला थोडासा प्रॉब्लेम होतो. पण ह्या पर्टिक्युलर पेजचे जे व्यूअर्स आहेत ते मोस्टली मराठी आहेत. पण मैं ये इंदौर वालों से पूछना चाहता हूँ कि आप
इंदौर का जो आज का कलेक्टर ऑफिस है, जो आप लोग देख रहे हैं, तो ये कलेक्टर ऑफिस पहले क्या था? मोती तबेले में जो उस समय पे मोती तबेला उसको बोलते थे, तो वो एक्चुअली वो होल्करों की घुड़शाला थी। वहां पे होल्करों के घोड़े बनते थे, उनकी बग्गियां बनती थी। अभी अभी तक मेरे हिसाब से 2010 या 2012 तक उसी मोती तबेले का जो होल्करों का बग्गी खाना या घुड़शाला थी, उसी का इस्तेमाल इंदौर कलेक्टर खुद के ऑफिस के तौर पर किया करते थे। मतलब आप सोच के चलिए कि लगभग 50 से 60 साल के इस अंतराल में अगर प्रशासन खुद के कलेक्टर के लिए, जो जिले का प्रमुख है, तो उस व्यक्ति के लिए अगर आप ऑफिस ना बना सको, तो इससे बड़ी दुविधा और इससे बड़ी समस्या क्या हो सकती है? और आपको उसी इंफ्रास्ट्रक्चर का इस्तेमाल करना पड़े जो पुराने समय में राजे रजवाड़ों ने होल्कर स्टेट में बनवाया गया। तो ये जो इन लोगों का काम है, या फिर हे जे मी जसं आपल्याला सांगितलं, की मी मध्ये थोडंसं हिंदी इतक्यासाठी घेतलं, की इंदोरचा रेफरन्स होता. तर हे जे काम आहे या लोकांचं किंवा या संस्थानिकांचं, ते आपल्याला नाकारू शकत नाही आपण. आपण पाणीच्या व्यवस्थेबद्दल बोलाल, तर इंदोरमध्ये यशवंत सागर डॅम आहे. अगदी आत्ता-आत्तापर्यंत नर्मदेच्या पाईपलाईन्स येईपर्यंत संपूर्ण इंदोर त्या यशवंत सागरच्या माध्यमातून पाणी पीत होतं. त्याचबरोबर इंदोरमध्ये वेगवेगळे तलाव आहेत. पिपल्यापालाचा तलाव आहे, बिलावली तलाव आहे, त्यानंतर शिरपूरचा तलाव आहे. तर हे वेगवेगळे जे तळी होती किंवा ज्याला तालाब आपण हिंदीमध्ये म्हणतो, तर यांच्या माध्यमातून जे इंदोरचं इरिगेशन सिस्टम होतं ते चालायचं आणि याला वेगवेगळ्या कॅनॉल्सच्या किंवा नहेर ज्याला आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून कनेक्ट केलं गेलेलं होतं आणि उत्कृष्ट पद्धतीचं वॉटर मॅनेजमेंट त्यावेळेला करण्यात आलं होतं. आपण जर तुकोजीराव होळकरांच्या काळामध्ये गेलात सेकंडच्या, तर आपल्याला पाहायला मिळेल की ॲग्रीकल्चरल रिफॉर्म्स सुद्धा मोठ्या स्केलला त्या स्टेट्समध्ये करण्यात आल्या. आता मी थोडंसं गडबडीत असल्यामुळे माझ्याकडे बुक्स आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटच्या आजच्या घडीला जसं डिपार्टमेंट्स आपल्याकडे आहेत, ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट, शुगर सेक्टरशी रिलेटेड डिपार्टमेंट्स, त्यानंतर आपल्याकडे ड्रग्ससाठी म्हणजे मेडिसिन्स अँड ड्रग्ससाठी डिपार्टमेंट्स आहेत. वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत, पोलीस डिपार्टमेंट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये होत्या आणि त्याचे रीतसर आज जसे नियमावली असते, बायलॉज असतात, तसे बायलॉज त्यावेळेला होते. तर आजपासून 70, 80, 100 वर्षापूर्वी या लोकांनी या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, ज्याच्यावर आजही आपण निर्भर आहोत. आणि आपण या सीरियल्सच्या किंवा टीव्ही शोजच्या माध्यमातून त्यांना फक्त एक हुक्का ओढणारा, रंगीबेरंगी कपडे घातलेला माणूस अशा पद्धतीनं दाखवतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्याही मागे जाऊन जर आपण पाहिलं, तर आज सबंध हिंदुस्थानामध्ये आपण माँसाहेबांचं कार्य पाहतो. आजही त्या पाण्यासाठी बांधलेल्या बारवा आज आपल्याला उपयोगी पडत आहेत. तर इतक्या मोठ्या स्केलला या राजे-रजवाड्यांनी काम केलेलं असताना, कुठेतरी त्यांना डिफेम करायचं किंवा कुठेतरी त्यांच्याबद्दल चुकीची माहिती दाखवायची, हे जे काम मागील काही 20-25 वर्षामध्ये झालं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण ही आपली अस्मिता आहे. लक्षात घ्या, ही आपली हिस्ट्री, ही आपली कल्चर आहे आणि हे आपल्याला कुठेतरी टिकवलं पाहिजे. आणि हे जर आपण नाही टिकवू शकलो, तर इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा आपण पुढच्या जनरेशन्सचा विचार करू, त्यावेळेला एक आयडेंटिटी क्रायसिस त्यांना होईल. आपण कोण आहोत? आपली ओळख काय? हेच ते विसरून जातील. त्यांना सांगता येणार नाही. आज युरोपियन देशांमध्ये आपण जा, अमेरिकन कंट्रीजमध्ये जा, आपल्याला लक्षात येईल की तिथल्या मुलांना माहितीच नाही बाबा माझी आई, माझे वडील, हां, हे धिस इज माय फर्स्ट मॉम, धिस इज माय सेकंड मॉम, धिस इज माय फर्स्ट फादर अँड सो ऑन, सो ऑन. त्यांना माहितीच नसतं माझ्या घराण्याचं कल्चर काय, माझी परंपरा काय किंवा माझ्या घराण्यामध्ये आलेले कुळाचार काय आहेत किंवा पेहराव आपला कसा असतो. तर आता मी माझ्या शेवटच्या सेगमेंटकडे येतो, की आपले जे पेहराव किंवा होळकरशाही परिधान ज्याला आपण म्हणू, तर होळकर स्टेटमध्ये असे कपड्यांची काय पद्धत होती किंवा त्यावेळेचे जे हेडगिअर होते, पगडी ज्या असायच्या किंवा वेगवेगळे जे कॉस्ट्यूम्स त्यावेळेला घातले जायचे, तर ते कशा स्वरूपाचे होते किंवा कशा पद्धतीचे होते, ह्याच्याबद्दल आज आपण ह्या शेवटच्या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत आणि मग आजचं लाईव्ह आपण एंड करणार आहोत. आय होप तुम्ही कंटाळला नसाल सगळेजण. एक 10 मिनिटात आपण एंड करूयात. तर होळकरशाही परिधानाबद्दल ज्यावेळेला आपण बोलू, तर हे जे कॉस्ट्यूम्स आहेत किंवा जे कपडे आहेत, ते वेगवेगळ्या काळानुसार ते बदलत गेले. जसं आताही जसं आपण फॅशन अपडेट होते, तसं आपण बदलत जातो. त्याच पद्धतीनं जुन्या काळामध्ये फॅशन किंवा त्यावेळेला रिक्वायरमेंट असायची. फॅशनपेक्षा गरज, रिक्वायरमेंट ह्याला जास्त प्राधान्य असायचं.
तर आपण जुन्या काळामध्ये जर गेलो, म्हणजे मुघल काळामध्ये असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेलो, तर त्यावेळेला तो एक मोठा जामा घालायची पद्धत होती, ज्याला बंद असायचे आणि त्या पद्धतीचा तो लांब असा जामा घातला जायचा आणि मग त्याच्यावर एक ओव्हरकोट असायचा, जे विशेष करून जे परदेशी सत्ता होत्या, म्हणजे जसं आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, मुघल असतील, तर हे त्याच्यावर तो जामा घालायचे आणि ती मुघल स्टाईलची जी एक पगडी होती त्यावेळेची विशेष, ती वेगळी पगडी असायची त्यांची. मराठा साम्राज्याची जेव्हा स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सुरुवात झाली, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रिन्सिपल अत्यंत महत्वाचं होतं, की जे युटिलिटी ओरिएंटेड सगळ्या गोष्टी असायच्या. म्हणजे ज्याच्या युटिलिटी ओरिएंटेडचा अर्थ असा आहे, की ज्यासाठी ती गोष्ट बनवली गेलीये, ते काम त्या गोष्टीच्या माध्यमातून अत्यंत परफेक्ट कसं करता येईल, ह्याच्याकडे आपला मराठा साम्राज्याचा कल असायचा. आपण जर मराठा वास्तुशैली पाहिली, तर आपले वाडे किंवा आपली जी घरं आहेत, हवेल्या त्यावेळेच्या ज्या होत्या किंवा किल्ले जरी असतील, तर हे अत्यंत साध्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त प्राधान्य सुरक्षिततेकडे देऊन हे किल्ले बनवले गेले. म्हणजे आपले किल्ले दिसायला साधे आहेत, त्याच्यामध्ये कलाकुसर नाहीये. पण जर एखादा शत्रू त्याच्यावर आला हमला करायला, तर एक किल्ला घ्यायला त्याला वर्ष-वर्ष, 6-6 महिने लागायचे. तर अशी आपली वास्तुरचना होती. तसेच आपले वाडेही आहेत, की दिसायला सिंपल, पण अत्यंत ज्याला आज आपण म्हणतो, की आज या आता नॅचरल डिझास्टर सुरू झाले तेव्हापासून एक महत्व इको फ्रेंडली, इको सेन्सिटिव्ह, सस्टेनेबल बिल्डिंग्स ह्या ज्या संकल्पना समोर आल्या, तर हे त्यावेळेला आपल्या लोकांनी पाळलेलं आहे आणि ज्या त्या एरियामध्ये जे उपलब्ध सामग्री आहे त्याच्या माध्यमातून त्या बिल्डिंग्स बनवल्या. तसंच आपल्या पेहरावाबद्दलही होतं. आपलं जे मराठा सैन्य असायचं ते मोस्टली घोड्यांवर असायचं आणि मग घोड्यावर असताना एक फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे बॉडी मूव्हमेंटसाठी. तर त्या पद्धतीनं ते कपडे बनवले गेले. दुसरा महत्वाचा विषय असा होता, की ते कपडे त्या क्लायमेटनुसार असले पाहिजेत. तर आपल्या इथं जे वातावरण होतं त्या हिशोबाने हलक्या कापडामधून जसं की कॉटन असेल आणि जे मुख्य दरबारी पोशाख ज्याला असतो त्यावेळेला जरीचे असतील किंवा सिल्कचे असतील, तर अशा पद्धतीचे पेहराव बनवले गेले. आणि आता विशेष करून मी पगडीबद्दल जर आपण बोलायचं झालं, तर मागे आमचे एक मित्र आहेत. त्यांनी खूप चांगलं सेशन पगडीवर घेतलं होतं. तर पगडी हा ही जी संकल्पना आहे, तर ती मराठा साम्राज्यामधल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सरदाराला किंवा प्रत्येक शिलेदाराला पगडी असायच्या आणि नंतरच्या काळामध्ये मग त्या घराण्याच्या अनुसार, वेगवेगळ्या ग्रुप्सच्या अनुसार त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येऊ लागल्या. मी असं समजतो, की उदाहरणार्थ आपण असं घेऊन चला, की जसं आता इंडियन आर्मीमध्ये जशा इंडियन आर्मी एकच आहे, पण त्याच्या वेगवेगळ्या बटालियन आहेत. जसं की आता आपण उदाहरणार्थ घेऊ, की राजपुताना रायफल्स असेल किंवा जे-एन-के जम्मू अँड काश्मीर रायफल्स असेल किंवा पंजाब रेजिमेंट असेल, राजपुताना रेजिमेंट असेल, तर मद्रास रेजिमेंट असेल. तर प्रत्येक रेजिमेंटचे वेगवेगळे ध्वज आहेत, त्यांचे ड्रेसिंग सिस्टम वेगवेगळं आहे. तर अशाच पद्धतीनं त्यावेळेलाही ते सिस्टम ट्रेंडमध्ये होता, की आयडेंटिफिकेशनसाठी सिंधियाचा पगडीचा पद्धत वेगळी आहे. पवारांच्या पगडीची पद्धत वेगळी आहे. दक्षिणेमध्ये आपण गेलात तर घोरपड्यांच्या पगडीची पद्धत वेगळी आहे. तंजावरकरांच्या पगडीची पद्धत वेगळी आहे. होळकरांची वेगळी आहे. बडोद्याच्या गायकवाडांची वेगळी. तर हे नंतर इव्हॉल्व झालं. जसं आपण इम्प्रूव्ह होत गेलो. मुळामध्ये पगडीचा उद्देश काय होता, की आपल्या डोक्याचं प्रोटेक्शन. जसं आपण फेटा बांधायचो किंवा ज्याला मुंडासं म्हणू किंवा फेटा म्हणू आपण, तर तो फेटा बांधायचे. तर त्याचे मल्टिपल युजेस असायचे. फेट्याचा उपयोग असा व्हायचा, की लढाईच्या प्रसंगामध्ये एखाद वेळेला आपल्याला बाबा आपली ढाल तुटली किंवा हातातून पडली, तर तोच फेटा काढून आपण ढालीसारखा त्याचा उपयोग करू शकत होतो. एखाद्या वेळेला जखम बांधायला त्या फेट्याचा उपयोग व्हायचा. एखाद्या वेळेला आपल्याला त्याचा दोरीसारखा किंवा तट चढायचा असेल, तर त्या पद्धतीने त्या फेट्याचा आपल्याला वापर करता येत होता. त्याच फेट्याचा बऱ्याचदा असं असायचं, की त्यावेळेला एक ट्रेंड असायचा, की शब्द देणे ज्याला आपण म्हणतो, तर तेव्हा पगडी एक्सचेंज केली जायची. पगडी एक्सचेंज केली म्हणजे मी माझा सन्मान तुझ्या हवाली केला आणि एक प्रकारचं ते एक शब्द असायचा तो आणि त्याला फार महत्त्व दिलं जायचं. तर अशा पद्धतीने या हेडगिअर्सचे किंवा जे शिरोवस्त्र आपण ज्याला म्हणू, तर त्याचे वेगवेगळे उपयोग होते आणि त्याचे वेगवेगळ्या महत्त्व होते. आता जेव्हा पगडीचा सिस्टम चालू झाला, तर अत्यंत फाईन साधारणपणे 60 ते 70 मीटर कापडापासून
त्याची रोप बनवून ह्या पगड्या बनवल्या जायच्या आणि त्यासाठी नंतर त्याला कलर केला जायचा. रंगरेज असायचे तिथे कलर करायचे. आणि ह्या पगडीच्या आतमध्ये स्वतःच्या डोक्याच्या प्रोटेक्शनसाठी एखादी मेटल प्लेट जसं शिवाजी महाराजांच्या जिरेटोपामध्ये आपण सीरियलमध्ये पाहिलं असेल, की एक मेटल प्लेट बसवली जायची. तशा पद्धतीने मेटल प्लेट्स ठेवल्या जायच्या. मग प्रत्येक सरदाराच्या किंवा सैनिकाच्या त्याच्या त्याच्या रँकनुसार त्या पगडीमध्ये कुणाला तुरा असायचा, कुणाला एखादा सोन्याचा तोडा असायचा, कुणाला चेन असायची, कुणाला बिनतुऱ्याच्या पगड्या असायच्या. मग हुजऱ्यांच्या पगड्या वेगळ्या होत्या, राजघराण्यातील व्यक्तींच्या पगड्या वेगळ्या होत्या. असं हे हेडगिअरचं डिस्क्रिमिनेशन किंवा त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचे स्वरूप होते. मग सणवार कार्यक्रमाच्या हिशोबाने सुद्धा वेगवेगळ्या रंगाच्या पगड्या घातल्या जायच्या. जसं की हळदीचा समारंभ असेल तर पिवळ्या रंगाची पगडी वापरली जायची. इतर वेळेला लाल रंगाची पगडी वापरली जायची. एखाद्या राजघराण्यातल्या एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं, तर त्याच्या घरातली लोकं ज्यावेळेला दहन द्यायला जायचे, तर त्यावेळेला ते पांढऱ्या रंगाचा फेटा घालायचे. आजकाल आपण पाहतो की लग्नामध्ये सुद्धा बरेच लोक पांढरा फेटा घालतात, पण ते अत्यंत चुकीचं आहे. ॲक्चुअली ते शोकच्या प्रसंगामध्ये अशा पद्धतीचे पांढरे फेटे घातले जातात. आपण जर राजस्थानमध्ये गेलात, तर आजही आपल्याला पाहायला मिळतं, की तिथं आजही त्यांच्या फेट्यांच्या कलर्सवरून त्यांच्या फॅमिली स्टेटस बद्दल किंवा त्यांच्या घरामध्ये आता समजा एखाद्याचे वडील जर हयात नसतील, तर ती व्यक्ती तिथं खाकी रंगाचा फेटा घालत असते. शोक प्रसंगामध्ये तिथं पांढऱ्या रंगाचा फेटा घातला जातो. तशीच पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्येही होती, पण हळू आपण काळाच्या ओघामध्ये ते कुठेतरी विसरत चाललेलो आहे. म्हणून या आपल्या परिधानांचं महत्त्व आहे. कपडे आपण जे म्हणतो, की अंगा किंवा अंगरखा हा एक आपल्या मराठा पोशाखाचा महत्त्वाचा भाग होता. आणि मग त्या अंगरख्याच्या आतमध्ये त्याला नॉट्स असायचे, बाराबंदी किंवा अंगरखा आपण म्हणतो त्याला नॉट्स असायचे. तर ते नॉट्स बांधले जायचे आणि त्याच्या आतमध्ये एक परत फतवी ज्याला म्हणतो आपण, तर ती फतवी आतमध्ये घातली जायची. ती जरीची असायची किंवा मग थंडीच्या दिवसामध्ये ती थोडीशी अशी स्टफ्ड आपण जशी गोधडी म्हणतो, त्या पद्धतीने भरजरी ती स्टफ्ड अशी हे घातली जायची. बऱ्याचदा लढाईच्या प्रसंगामध्ये लेदरचा उपयोग केला जायचा किंवा जे आपण चिलखत म्हणतो त्याचा उपयोग त्याच्या आतमध्ये केला जायचा. आता ह्या सगळ्यामध्ये अजून एक चांगला ट्रेंड असा होता, की कपड्यामध्ये सिमिलॅरिटी ठेवण्यात आली होती आपल्या मराठा साम्राज्यामध्ये. ती इतक्यासाठी, की ज्यावेळेला लढाईचा प्रसंग व्हायचा म्हणजे जर आपण पाहिलं तर राजाचाही ड्रेस पांढऱ्या रंगाचा, सरदाराचाही ड्रेस त्याच पांढऱ्या पद्धतीचा अंगरखा, त्याची पगडी तशीच, त्याच्याही कडे सगळं तेच. तर हे इतक्यासाठी होतं, की जो कमांडर आहे किंवा जो सरदार आहे, तो सेनापती आहे, तो इझिली आयडेंटिफाय नाही झाला पाहिजे. त्याला टार्गेट नाही करता आलं पाहिजे. म्हणून सैनिकासारखाच पोशाख राजाचा किंवा सैनिकासारखा पोशाख सरदाराचा ही एक संकल्पना आपल्या मराठा सैन्यामध्ये होती आणि तीच संकल्पना पुढे चालत राहिली. म्हणून आपण पाहिलं असेल की इंदोरचे होळकर असतील किंवा सिंधियाज असतील किंवा बडोद्याचे गायकवाड असतील तर ह्यांची अंगरखे आपण फोटोज मध्ये वगैरे पाहिले तर इतर वेळेला म्हणजे सणवार, दरबार सोडून इतर वेळेला जे पोशाख असायचा तो बेसिक पांढरा बाराबंदी आणि मग त्याच्यावर पगडी, दुपट्टा अशा स्वरूपाचा असायचा. तर त्याच्या मागचं लॉजिक हे होतं, की राजाचाही पोशाख तसाच आणि सैन्याचाही पोशाख तसाच. त्याचबरोबर खाली आपण ज्याला आपण म्हणतो, की सुरवार, पजामा घातला जायचा. इतर वेळेला जसं आता आपण घरी असताना आपण आजकाल जॉगर्स घालतो किंवा नाईट पॅन्ट्स घालतो, टी-शर्ट्स घालतो. त्याच पद्धतीने त्या काळामध्ये धोती जे अत्यंत सगळ्यात एन्शियंट मला असं वाटतं, की इंडियन इंडियन वेअर आहे, गारमेंट आहे. तर त्या धोतराचा वापर केला जायचा. धोतर हे फॉर्मल कॅज्युअल वेअर त्या काळामधलं होतं आणि मग धोतरावर छोटी बंडी असेल किंवा एखादा दुपट्टा असेल त्या पद्धतीचा ड्रेसअप असायचा. जसं काळ ॲडव्हान्स होत गेला, स्टिचिंग टेक्निक्स किंवा नंतरच्या काळामध्ये जसं ब्रिटिश येऊ लागले, कोट सिस्टम इंट्रोड्यूस झाला. मग हळू ज्याला आपण आजकाल अचकन म्हणतो किंवा शेरवानी म्हणतो, ही संकल्पना आपल्याकडे यायला लागली. आणि मग नंतरच्या काळामध्ये जर आपण होळकरशाहीमध्ये पाहिलं तर आपल्याला अचकन, टाईट पजामा, त्याच्यावर फेटा किंवा फर कॅप घातलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता या कॉस्ट्युम्समध्ये सुद्धा सिच्युएशन्स नुसार म्हणजे काय कार्यक्रम आहे त्या पद्धतीने ते कॉस्ट्युम्स वापरले जायचे. आज त्याचंही भान बऱ्याच जणांना नसतं. कोणी कुठेही काही घालतो आणि ह्या ज्या पगड्या आहेत त्याचं महत्त्व तर अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर होताना आपल्याला दिसतो.
आजकाल मावळ्यांच्या सारख्या ड्रेसमध्ये लोकांना उभं केलं जातं लग्न समारंभामध्ये. हे अत्यंत चुकीचं आहे. त्या पगडीचं महत्व आहे. ती पगडी घालायचा मान मिळवण्यासाठी कित्येक लोकांनी, कित्येक घराण्यांनी स्वतःच्या पूर्वजांना गमावलेल्या लढाया लढले, त्यावेळेला त्यांना तो मान मिळाला. आणि आज आपण त्या पगड्या घालून लोकांना असं लग्न समारंभामध्ये वगैरे चुकीच्या पद्धतीने उभं करतो. हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. टीव्ही सिरियल्सच्या माध्यमातून पण हे चुकवलं पाहिजे. हे आपल्या पूर्वजांची शान आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर ड्रेसिंगच्या बाबतीत आता स्टेट्सच्या जर आपण बोलायचं झालं, तर आता उदाहरणार्थ समजा इंदोर स्टेटमध्ये दरबार असायचं, तर दरबारच्या वेळेला अंगरखा, पगडी, दुपट्टा, कमरबंद, तलवार हा ड्रेसअप असायचा. इव्हनिंगला एखादा जेवणाचा कार्यक्रम असेल किंवा एखादं फंक्शन संध्याकाळच्या वेळेला असेल, तर त्यावेळेला आचकन, शेरवानी, त्याच्यानंतर पजामा आणि त्याच्यावर फेटा असायचा. कॅज्युअली ज्यावेळेला आपण भेटायला जायचो एकमेकाकडे, तर त्यावेळेला डोक्यावर काळी कॅप तर कंपल्सरी. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला काळी फरची कॅप. बरं आता या कॅप्स मध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे. आपण जर कोल्हापूरला पाहिलं तर कोल्हापूर स्टेटमध्ये भगव्या रंगाची टोपी वापरली जाते. ग्वालियरला गेला तर स्काय ब्लू कलरची वापरली जाते. इंदोरला ब्लॅक फरची. आता फरची ब्लॅकच का? तर ह्याच्यामध्ये पण बघा की आपण धनगर समाजातून आहोत, तर मेंढीपासून किंवा त्या शेळीच्या वूल पासून जे बनवलेलं फर आहे त्याची ती कॅप वापरली जायची. म्हणून ब्लॅक कॅपचं महत्व आहे होळकर घराण्यामध्ये. तर अशी ब्लॅक फरची कॅप आजही आम्ही वापरतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे परिधान होते. फेटा बांधायची पद्धत आहे ती पण वेरी होते. प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फेटे बांधले जायचे. तर ती फेट्याची एक हे आहे. तर हे मला सांगायचा उद्देश फक्त इतकाच आहे की आपण आजच्या घडीला सुद्धा आम्ही हे सगळं फॉलो करतो या पद्धतीचे. डे टू डे मध्ये आपण नाही वापरू शकत. काळानुसार आपल्याला पुढं जावं लागतं. काही गोष्टी नवीन अडॉप्ट कराव्या लागतात. त्या केल्याच पाहिजेत निश्चितपणे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण जे आपलं जुनं कल्चर आहे, आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत किंवा आपलं जे परिधान आहे, आपण जे कपडे घालतो किंवा आपले पूर्वजांच्या पासून जे आपल्याला पास ऑन झालेलं आहे, ते आपण मागे ठेवून किंवा त्याला विसरून जाऊन चालणार नाही. तर ज्यावेळेला सणवार असतील, समारंभ असतील, महत्त्वाचे ओकेजन्स असतील, त्यावेळेला आपण आवर्जून सगळ्यांनी ह्या आपल्या ज्या ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत, वेगवेगळे जे आपले परिधान आहेत सांस्कृतिक, ते आपण घातले पाहिजेत अभिमानाने आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे, जगाला दाखवलं पाहिजे की हे आमचं ट्रेडिशन आहे, ही आमची परंपरा आहे आणि ही इतक्या दिवसांपासून, पिढ्यांपासून आम्ही जतन करत आलेलो आहोत. तर हे जर आपण केलं नाही, परिधान असू द्या, आपल्या संस्कृती, आपल्या परंपरा, आपल्या विधी सगळ्याच गोष्टी असतील, आपले जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या जतन करणे असेल, तर हे जर आपण केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण आपली आयडेंटिटी गमावून बसू. जसं मी नेहमी सांगत असतो की आयडेंटिटी क्रायसिस हे कधीच झाले नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आज आपण लाईव्हच्या माध्यमातून वेगवेगळ्या 4-5 विषयांना हात घातला. सगळ्यात पहिला जो महत्वाचा विषय होता की होळकर घराण्याची पूर्व पीठिका किंवा होळकर घराण्यात सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आधीच्या पिढ्यांबद्दलची माहिती. याच्यावर आमचे मित्र संतोष पिंगळे यांनी एक अत्यंत सुंदर सरंजामी मराठे नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आपण डिस्कस केला तो सुभेदार मल्हारराव होळकर आणि तुकोजीराव प्रथम सुभेदार जे होते त्यांचं रिलेशन. तिसरा मुद्दा जो आपण डिस्कस केला तो अहिल्या मासाहेब आणि गौतमाबाई साहेब यांचं रिलेशन आपापसामधलं आणि जे आज दाखवलं जातंय त्याच्यामधल्या ज्या त्रुटी. चौथा जो मुद्दा आपण डिस्कस केला तो होता होळकरशाहीचा ध्वज आणि त्याच्याशी रिलेटेड काही चुकीच्या माहिती, समज याच्यावरही आपण सर्च करू शकता. आपल्याला चांगली माहिती समोर येईल. आणि मग त्याच्यानंतर जो आपण विषय डिस्कस केला की राजे रजवाड्यांची जी तयार केलेली इमेज आणि प्रत्यक्षात त्यांनी केलेलं काम, तर हे जर आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण जे डिस्कस केले की आपल्या प्रथा परंपरा आणि आपण जे परिधान आपले होते वेगवेगळे आणि त्याचं महत्व. तर थोडक्यात या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हेच सांगायचा प्रयत्न आहे किंवा सगळ्यांना लाईव्हच्या माध्यमातून जे इथून पुढे मार्गदर्शक येणार आहेत ते आपल्याला हिस्ट्री किंवा ज्या जुन्या गोष्टी आहेत ते इतक्यासाठी सांगत असतात. आपण म्हणत असाल की यांना काही कामं नाही आहेत म्हणून हे लोक लाईव्ह येतात, काही बडबड करतात. तर ह्याच्या मागचा उद्देश फक्त इतकाच आहे
की आपल्याला सगळ्यांना, येणाऱ्या पिढीला आणि आपल्या सगळ्याच समाजातल्या किंवा देशामधल्या सगळ्याच लोकांना आपलं कल्चर, आपली संस्कृती, आपल्या परंपरा ह्याच्याबद्दल माहिती जर असेल, तर आपण चांगल्या पद्धतीने त्या आजच्या काळामध्ये इम्प्लिमेंट करू. चांगल्या गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट करू, चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात सुधारणा करून नवीन चांगल्या गोष्टी शिकू आणि एक चांगला समाज, एक उन्नत समाज आपण घडवू. यासाठी हा सगळा खटाटोप आणि प्रयत्न चालू असतो. आपण सगळेजण घरी आहात, काळजी घ्या, कारण ही सेकंड वेव्ह फारच क्रिटिकल होताना दिसतीये आणि स्वतःची दक्षता घेण्याबरोबर घरच्यांची दक्षता घ्या, कारण जितका रोल गव्हर्नमेंटचा आहे, तितकाच रोल आपल्या सर्वांचाही आहे. कारण आपण स्वतःची जर सेल्फ डिसिप्लिन किंवा स्वतःची काळजी जर नाही घेतली, तर किती जरी कुठलं जरी गव्हर्नमेंट असलं तर ते काहीही करू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यांना सहकार्य करा प्रशासनाला आणि स्वतः अलर्ट राहा, डिसिप्लिन्ड राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आता एक 5 मिनिटं आपले काही प्रश्न असतील तर आपण मला कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकता आणि मग आपण सेशन एंड करूयात. सचिन गडदे, आपण एक प्रश्न मला वाटतंय आपल्याकडून उपस्थित झालाय. त्या बदल्यात पुण्याजवळ जागा कोणती दिली गेली होती? हा जरा मला परत एकदा रिपीट करा. मला तो दिसत नाहीये प्रश्न नेमका काय आहे. किरण भोंडवे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की तिसरे तुकोजीराव हे साहित्यप्रेमी होते का? कारण बऱ्याच पुस्तक छापणीसाठी आर्थिक मदत केलेली आहे. किरण भोंडवे हो, तुकोजीराव तृतीय जे होते त्यांनी खरोखर ते खूप साहित्यप्रेमी होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं केळुसकरांनी लिहिलेलं जे त्यांच्यावरचं जे चरित्र होतं, तर केळुसकरांना ते छापण्यासाठी किंवा त्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक उपलब्धता नव्हती. त्यावेळेला तुकोजीराव महाराज जे तृतीय होते, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक मदत केली. माझ्या मते त्यावेळेला ₹25,000 आणि तो जो ग्रंथ आहे तो वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी सबंध जगभर तो पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. त्याचबरोबर त्यांनी पुण्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक झालं, त्या स्मारकासाठी मदत केली होती. त्याचबरोबर विविध शैक्षणिक संस्था असतील, जसं की बनारस हिंदू विश्वविद्यालय असेल, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल, त्याच्यानंतर पुण्यातली डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था असेल, त्यानंतर बऱ्याचशाच देश पातळीवरच्या मोठमोठ्या संस्था आहेत, इंदोर मधल्याही काही संस्था आहेत. तर या सगळ्या संस्थांना त्यांनी त्यावेळेला आर्थिक मदत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या त्या काळाच्या अनुसार, परिस्थिती अनुसार केलेली आहे. पगडी आणि फेट्याबद्दल
तशी मी फार अगदी शॉर्ट मध्ये माहिती दिली आहे. याच्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे. पण वेळेचा अभाव आणि आपल्याला थोडंसं माझी तब्येतही बरोबर नाहीये त्यामुळे राष्ट्रपती भवनाची जागा याबद्दल सविस्तर माहिती जनतेला देणं गरजेचं आहे. मी मागच्या वर्षी सुद्धा लाईव्ह मध्ये ही गोष्ट कव्हर केलेली आहे की 1818 नंतर ज्यावेळेला ब्रिटिश इंडियामध्ये आले आणि ज्यावेळेला ब्रिटिशांच्या बरोबर संस्थानांचे करार होऊ लागले त्यावेळेला बऱ्याचशा जमिनींचं एक्सचेंज झालं इंग्रजांच्या बरोबर आणि वेगवेगळ्या संस्थानांच्या बरोबर. तशाच पद्धतीने नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारण आपण धरून चला की 1857 पासून पुढे तर ह्या कालखंडामध्ये होळकर स्टेटमध्ये सुद्धा टेरिटोरियल एक्सचेंजेस म्हणजे जमिनींचा अदला बदल अशा वेगवेगळ्या भागामध्ये झाल्या. म्हणजे डेक्कन मधल्या काही जागा म्हणजे जे आपण दख्खनचा जो प्रदेश आहे पुणे आणि हा जो आजूबाजूचा तर इथल्या काही जागा इंग्रजांनी होळकरांच्या घेतल्या आणि त्या बदल्यामध्ये मालव्यामध्ये म्हणजे जे इंदोरच्या आसपासचा प्रदेश आहे तिथे होळकरांना दिल्या. तशाच पद्धतीने दिल्ली मधल्या सुद्धा काही जमिनी एक्सचेंज करण्यात आल्या होत्या. त्यातलाच तो राष्ट्रपती भवनाच्या जागेचा एक भाग. अक्की बर्वेंचा एक प्रश्न आहे की पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेतील सर्व कारभार मल्हारबांच्या हाती दिला होता. त्यावर थोडासा प्रकाश टाकावा. पानिपतची जी लढाई झाली ती लढाई का झाली आणि त्या लढाईमध्ये पराजय न म्हणता तो जो जे लढाईचे जे काही सर्कमस्टन्सेस होते ते का घडले ह्याच्यावर जर आपल्याला बोलायचं झालं तर मगाशी मी जे आपल्याला परिधानाच्या माध्यमातून एक उल्लेख जो केला त्याच्यातनं एक मला पॉइंट असा आठवला की सेम ड्रेसिंग का असायचं तर सैनिक किंवा सरदार ह्याच्यातला फरक कळू नये आणि सरदाराला इझिली टार्गेट करता येऊ नये. पानिपतच्या लढाईमध्ये अशीच एक घटना घडली की आपण जर पाहिलं तर विश्वासराव जे होते ते हत्तीवर बसले होते विश्वासराव पेशवे आणि त्यामुळे ते इझी टार्गेट झाले होते आणि त्याच पद्धतीने इझी टार्गेट झाल्यामुळे त्यांना गोळी लागली आणि त्यामध्ये एक संभ्रम निर्माण झाला. हेही एक कारण होतं आणि अशी बरीचशीच कारणं होती. लढाई सुरू व्हायच्या आधीची काही धोरणात्मक निर्णय घेण्यातल्या काही त्रुटी असतील किंवा इतरही काही कारणं असतील किंवा जे कलेक्टिव्ह मी इतक्यासाठी म्हणतो की सगळ्यांनी मिळून ती लढाई हे केली होती. त्यामुळे कलेक्टिव्ह प्लॅनिंग आणि त्याच्या कलेक्टिव्ह प्लॅनिंगवर नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा खूप मोठा इम्पॉर्टंट आस्पेक्ट या पानिपतच्या लढाईमध्ये होता. आणि मग या लढाईनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला पाहायला मिळेल की तिथून पुढं अगदी एका वर्षाच्या कालावधीमध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी पुन्हा ती जरब उत्तर हिंदुस्थानामध्ये बसवली आणि नंतर महादजी शिंदे ज्यावेळेला बरे झाले आणि महादजी शिंदेना स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी जर आपण पाहिलं असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आर्थिक मदत त्यावेळेला केलेली आहे आणि सुभेदार मल्हारराव होळकरांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांना सगळ्या बाबतीमध्ये सैनिक बाबतीमध्ये असेल मार्गदर्शनाच्या बाबतीमध्ये असेल खूप मोलाचं योगदान दिलं आणि या दोघांनी मिळून उत्तरेमध्ये पुन्हा जे मराठा साम्राज्याची ताकद होती ती पुन्हा निर्माण केली आणि आपल्याला माधवराव पेशव्यांचं त्यावेळेचं एक पत्र आपल्याला सॉरी नानासाहेब पेशव्यांचं एक पत्र आहे की सबंध हिंदुस्थानाचा एखतियार म्हणजे पूर्ण हिंदुस्थानाची जबाबदारी ही सुभेदार मल्हारराव होळकरांच्यावर सोपवण्यात आली. का? तर ते केपेबल होते. जो आरोप पानिपतच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर केला जातो तो जर खरा असता तर अशा पद्धतीची जबाबदारी देण्यात आली नसती. पुन्हा इथं तोच मुद्दा उपस्थित होतो की इतिहासामध्ये काही लोकांनी एका सेल्फ सेंट्रिक पद्धतीने किंवा स्वतःच्या हिशोबाने मांडणी केली आणि सुभेदार मल्हारराव होळकरांच्यावर एक त्या पद्धतीचं खापर फोडण्यात आलं. पण ज्यावेळेला आपण हे नानासाहेब पेशव्यांशी रिलेटेड पत्र पाहतो की उत्तर हिंदुस्थानाचा पूर्ण इतिहास दिला त्याच्यामधून हे क्लिअर होतं की सुभेदार मल्हारराव होळकरांचं महत्व काय होतं आणि मग नंतर त्यांनी उत्तरेमध्ये कशा पद्धतीने पुन्हा मराठ्यांचा भगवा फडकवला. सुमित लोखंडेंचा एक मुद्दा आहे सोशल मीडियावर काही मंडळी जाणून बुजून हा गैरसमज पसरवतात की तुम्ही होळकर बर
कृपया याबद्दल लोकांच्या मनातले गैरसमज दूर करावेत आणि मूळ वंशावळ समजावून द्यावी. सुमितराव, आता ह्या विषयावर आपण काय बोलणार? काही लोकांना सगळं माहिती असून जाणून-बुजून काही गोष्टी सांगितल्या जातात. तर आता मला इतकंच मी याबद्दल बोलेन, की जो अभ्यासू व्यक्ती आहे, तो स्वतः अभ्यास करून गोष्टी फाइंड आउट करू शकतो. तुम्ही नुसत्या माझ्या पेजवरून किंवा माझ्या प्रोफाईलवरून जरी गेलात, तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील, की काही काही फॅक्ट आहेत आणि काही फॅक्ट्स नाहीयेत. राजकीय स्वार्थातून किंवा राजकीय ह्याच्यामधून जर टीका करायची असेल, तर आजकाल आपल्याला लोकशाहीने एक ते मुभास दिलेली आहे, की कोणी आज उठतो आणि काही बोलू शकतो. तर ह्याच्यामध्ये मी फक्त हेच सांगेन, की ज्याने त्याने आत्मचिंतन करा. आपल्याकडे सगळे सोर्सेस उपलब्ध आहेत. आपण ते वाचा आणि निश्चितपणे आपल्याला त्यामधून ते क्लिअर होईल. आणि अशा लोकांच्याकडे लक्ष देत बसलो तर आपलं जे मूळ उद्देश आहे ते आपण बाजूला सोडू आणि जे आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे किंवा ज्या पद्धतीने आपल्याला एक दिशा द्यायची आहे, ते आपण देऊ शकणार नाही आणि ह्या लोकांच्या फालतू प्रश्नांकडे अडकून बसण्यात काही अर्थ नाहीये. ह्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांनाच त्यांचं उत्तर येणारा काळ देईल. गणपुरे नागेश, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी मगाशी दिलेलं आहे. किरण बोंडवेंनी परत एक प्रश्न केलाय, की तुकाराम चरित्र लिहिणाऱ्या लेखकालाही आर्थिक सहाय्य केल्याचं पुस्तकात नमूद आहे. बऱ्याचशाच लोकांना केलेलं आहे, बरेचसच डॉक्युमेंटेड आहे, बरेचसच डॉक्युमेंटेड नाही. म्हणजे कुणाला दिलं, कुणाला नाही दिलं हे बरेचसच लिहिलेलं पण आहे आणि अलिखित पण आहे. त्यामुळे बऱ्याचशाच लोकांना मदत केलेली आहे. मनोज सिनकर यांचं म्हणणं आहे, महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील दुर्लक्षित बारवांचा इतिहास लोकसहभागातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या कार्याची आपण दखल घेतली आहेच. राजे, याबद्दल आपले मनापासून आभार. मनोज सिनकरजी, आम्ही निश्चितपणे तुमच्या बरोबर आहोत. सध्याचा हा कोरोनाचा काळ निघून जाऊ द्या. तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करायला तयार आहोत. तुम्ही सांगा, आपण सगळेजण एकत्रितपणे हे कार्य हातात घेऊ. एक अतिशय सुंदर प्रश्न इथं आमचे संग्राम लाडे यांनी विचारलेला आहे. प्राहो मेषो लभ्या कर्तु प्रारब्धार्थ या ओळीचा मराठीमध्ये अर्थ काय? प्राहो मेषो लभ्या कर्तु प्रारब्धार्थ हे जे होळकरांच्या ब्रीदवाक्य आहे, तर ह्याचा अर्थ असा होतो, की जो प्रयत्न करतो त्याला उमेश, उमेश म्हणजे महादेव, हा नक्की यश देतो. म्हणजे प्रयत्न करणाऱ्याला कधीही अपयश मिळत नाही, असा त्याचा अर्थ होतो. जो प्रयत्न करतो त्याला निश्चितपणे यश मिळतं. हा या वाक्याचा अर्थ आहे. आणि याला आपण अजून एका पद्धतीने जर मांडायचं झालं तर कर्म करो फल की चिंता मत करो, हे जे आपल्याला सांगितलं जातं किंवा गीतेमध्ये सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या सगळ्याचा गाभा हे जे ब्रीदवाक्य आहे ते आहे. टिपिकल जर त्याचा अर्थ म्हणाल तर जो प्रयत्न करतो त्याला उमेश नक्की यश देतं, असं त्याचा अर्थ होतो. होळकर कार्यकाळ, मल्हारराव होळकर ते भीमाबाई होळकर या ऐतिहासिक कालखंडाचे इतिहास पुनर्लेखन होण्याबाबत शासनाकडे प्रयत्न करावे. शिवाजी शेंडगे साहेब, निश्चितपणे प्रयत्न करूयात. अजून एक इथं मी नमूद करू इच्छितो, की बऱ्याच जणांचा एक संभ्रम असतो किंवा एक प्रश्न असतो, की अ, नावापुढे सिंह लावलं म्हणजे ते राजपूत होतात. तर हाही प्रश्न इथं उपस्थित झाला, की नावापुढे सिंह आहे, मग ते राजपूत आहेत, मग ते धनगर नाही आहेत किंवा ते मराठा नाही आहेत. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, की हे सिंह लावण्याची पद्धत ही आज अचानकपणे प्रचलित झालेली नाहीये किंवा ही फक्त राजपुतान्यामध्येच प्रचलित आहे अशातला भाग नाही.
जर हाच निष्कर्ष लावायचा असेल तर छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वडील छत्रपती प्रतापसिंह महाराज भोसले यांच्याही नावामध्ये सिंह येतं. शिवेंद्रराजे भोसले जे साताऱ्याचे आहेत त्यांचे वडील श्रीमंत अभयसिंह राजे भोसले यांच्याही नावामध्ये सिंह येतं. कागल संस्थानचे सिनियरचे जे आत्ताचे राजे आहेत समरजित सिंह घाडगे त्यांच्याही नावामध्ये सिंह येतं. त्यांचे वडील विक्रमसिंह घाडगे यांच्याही नावामध्ये सिंह येतं. तर अशी कित्येक उदाहरणं आपल्यामध्ये आहेत आणि त्याच्याही पूर्वी छत्रपती घराण्यामध्ये जर आपण मागे गेलात तर बऱ्याचशाच जणांच्या नावामध्ये सिंह हा उल्लेख येतो. सिंह नावामध्ये आलं याचा अर्थ तो राजपूत होतो. म्हणजे हे अगदी बालवाडी मधल्या मुलासारखा प्रश्न आहे आणि मला अशा प्रश्नांवर हसण्यापलीकडे दुसरं काहीच उत्तर देऊ वाटत नाही. आता तो विषय झाला. अजून कुणाचा काही प्रश्न असेल तर मला सांगा. धनगर मराठा विवाहांबद्दल एक प्रश्न उपस्थित होतो ना दिसतो की धनगर आणि मराठा हे विवाह कधी होत नाहीत किंवा धनगर मराठा विवाह झाले की ते मराठ्यांच्या बरोबर त्यांचे संबंध आहेत असं आहे तसं आहे. तर एक गोष्ट इथं आपण समजून घेतली पाहिजे की पूर्वीपासून अगदी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून शिवाजी महाराजांच्या बरोबर जे सगळ्यात प्रथम त्यांच्या सैन्यामध्ये ज्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट झालं ते सगळे आपले धनगर समाजातले होते जास्त करून. त्याचबरोबर वेगवेगळे सरदार मोठे मोठे मनसबदारी सरदार सरंजामी सरदार सुद्धा आपल्या धनगर समाजातले होते. प्रतापगडची जेव्हा मोहीम झाली त्यावेळेला नाईकजी राजे पांढरेंची मोठी भूमिका जरी ते विजापुरी ह्याच्यातून असले रियासतीकडून तरी सुद्धा त्यांची भूमिका मोलाची होती. नंतरच्या काळामधलं त्यांचं योगदान मोठं होतं. तर अशी कित्येक उदाहरणं आपल्याला देता येतील. तर मला इतकंच सांगायचं आहे की धनगर आणि मराठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही जरी वेगवेगळे आपल्याला समाज आहेत तरी सुद्धा दोन्हीचे रीतिरिवाज परंपरा कुळाचार हे बऱ्यापैकी समान आहेत. 100% मी म्हणत नाही पण बऱ्यापैकी समान आहेत आणि हे मी म्हणत नाहीये. तत्कालीन त्यावेळेला राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांच्यामध्ये जे धनगर मराठा विवाहांच्या संबंधामध्ये जे कॉन्व्हर्सेशन झाले त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही राजे आणि त्या तत्कालीन त्यावेळेचे जे शंकराचार्य किंवा जे जगद्गुरु होते क्षत्रिय ह्या पीठाचे तर त्यांचं हे म्हणणं आहे की दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत आणि दोन्ही क्षत्रिय जमाती असल्यामुळे दोन्ही जमातींचे बऱ्यापैकी सगळे रीतिरिवाज प्रथा परंपरा हे सेम आहेत आणि त्यामुळे या दोन्ही जमातींमध्ये दोन्ही शौर्य पराक्रम गाजवणाऱ्या जमाती आहेत. त्यामुळे या दोन्ही जमातींमध्ये प्रचंड साम्य आहे आणि म्हणून यांच्यामध्ये जसं रोटी व्यवहार होतो तसा बेटी व्यवहारही करायला कोणतीही हरकत नाही. आणि जर आपण पाहिलं तर जे काही विवाह संबंध झालेले आहेत ते सुद्धा सगळे अशा क्षत्रिय कुळांबरोबर क्षत्रिय कुळांमध्येच झालेले आहेत. ज्या घराण्यांनी स्वराज्यासाठी योगदान दिलं पराक्रम केला अशाच घराण्यांच्या बरोबर या पद्धतीचे नातेसंबंध झालेले आहेत आणि याच्याबद्दल हिस्टॉरिकली बरंचच लिहिलेलं आहे. ह्याच्यात वेगळं आपल्याला बोलायची काही गरज नाही आणि ज्या वेळेला आपण उत्तरेमध्ये जातो आपण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे हे सगळे आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. पण उत्तरेमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला मराठा म्हटल्यानंतर मराठा हा प्रदेशवाचक शब्द घेतला जातो. त्याच्यामध्ये जातीवाचक शब्द म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही. आपण ग्वालियरला जरी गेलात तर ग्वालियरलाही बरेचसेच आपले धनगर सरदार आहेत. ग्वालियरला सरनोबत शिंदे फॅमिली आहे. ग्वालियरला सरदार थोरात आहेत. ग्वालियरला मदने आहेत. तर बऱ्याचशाच फॅमिलीज आहेत. आपण बडोद्याला गेलात तर बडोद्याला सुद्धा राजे पांढरे घराण्याचं म्हणजे आपण असं म्हणू शकता की अर्ध स्टेट हे राजे पांढरेंचं होतं. म्हणजे अर्ध्या गादीचा अधिकार त्यांचा होता. आणि आता सुद्धा आपण जर लेटेस्ट जरी पाहिलं तर त्यांचा गादीच्या उजव्या हाताला बसायचा मान आहे असं मी बडोद्याच्या लोकांच्याकडून सुद्धा ऐकलेलं. तर मोठं योगदान आहे आणि हे दोन्ही मी जसं म्हणालो एका नाण्याच्या दोन बाजू असं दोन भाऊ असल्यासारखी ही दोन्ही जमाती आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये भेदभाव किंवा त्या माध्यमातून एकमेकाबद्दल हे निर्माण करणे चुकीचं आहे. आणि जे संभ्रम निर्माण करतात त्यांनी हिस्ट्री वाचायला पाहिजे. ओके, थँक यू. आय होप सगळ्यांचे प्रश्न मी बऱ्यापैकी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाचं काही राहिलं असेल तर मेसेज करू शकता आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद.
घरी राहा, काळजी घ्या, निरोगी राहा आणि सेल्फ डिसिप्लिनचं पालन करा. येणारा अजून काही काळ आपल्याला दक्षता घेण्याची गरज आहे. थँक यू सो मच. जय मल्हार.